नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQPS 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का सायन्समधला जो प्राणी टॉपिक आहे त्यामधला भाग 3 घेणार आहोत। यापूर्वी आपण भाग 1 भाग 2 घेतलेला आहे। तुम्ही ते भाग 1 भाग 2 बघितल्यानंतरच हा भाग 3 बघा, कारण की MPSC मध्ये प्राणी या टॉपिकवर नाही का बरीच माहिती आहे आणि संदर्भ ग्रंथामध्ये खूप सुद्धा माहिती आहे, परंतु आपण नाही का तितकी आपल्याला आठवण सुद्धा राहणार नाही। फक्त इतकंच वाटणार की प्राण्यामध्ये मी खूप काही नोट्स काढली किंवा लिहिलेलं आहे, परंतु आउटपुट काही नसणार आहे। परंतु विद्यार्थी म्हणून काय लक्षात असलं पाहिजे, म्हणजे काय एलिमिनेशन मेथड वापरायची, कोणत्या गोष्टी पाठ करायच्या, या 3 व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी। नक्की नाही का त्यामधून तुम्ही जर व्यवस्थित PIQ आणि काय माहिती दिली जर लिंक केली तर नक्कीच तुम्हाला नाही का विद्यार्थी म्हणून कोणती माहिती आपल्या माहितीच्या आधारावर आपला प्रश्न सॉल्व्ह करता येईल यातून तुम्हाला कळणार आहे। चला तर बघा भाग 3 मध्ये काय पाहणार आहोत माहिती आहे का आपण, जे असमपृष्ठरज्जू प्राणी आहे ज्याला आपण नॉन कॉर्डेटा म्हणतो, त्याचे एकूण किती प्रकार आहे 10। ते 10 प्रकार घेऊ आपण, इन डिटेल घेऊ आणि PIQ सहित घेऊ। म्हणजे स्टेट बोर्डचे सुद्धा लाईन ऍड केलेले आहे, स्टेट बोर्ड शिवाय मी घेत नाही आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी घेत असतो मी, परंतु तुम्हाला काही स्टेट बोर्ड वाचायची काही गरज नाही। जर वाचलं तुम्हाला जर वाटलं की बा आम्ही सुद्धा स्टेट बोर्ड वाचतो, तर तुम्ही काय करायचं, सायन्स मधले नाही का जे हॉट टॉपिक आहे वनस्पती, प्राणी, ध्वनी, प्रकाश, हे जे टॉपिक आहे ना याची लिस्ट बनवायची आणि ते जर तुम्हाला शक्य झालं ना 8वी 9वी 10वीच्या पुस्तकातून पाहून घ्यायचं। प्रकाश जर राहिला तर प्रकाश 8वी 9वी 10वी मध्येच प्रकाशच पाहायचं, तिन्ही एकाच वेळेस पाहायचं, म्हणजे होईल काय हॉट टॉपिक होईल आणि स्टेट बोर्ड सुद्धा होईल। जर नाही झालं तर काही हरकत नाही, व्हिडिओ पहा, व्हिडिओमध्ये सुद्धा स्टेट बोर्ड मी घेतलेले आहे। तर बघा, सर्वात पहिला जो गट आहे ऑर्थ्रोपोडा आहे। नॉन कॉर्डेटा गटातील सर्वात मोठा गट कोणता आहे? हा प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे। याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि सर्वात जास्त संख्या असणार आहे, कारण की याच्यामध्ये कीटक वर्ग येते ना, कीटकाची संख्या जगात सर्वात जास्त आहे असा सुद्धा प्रश्न विचारी की सर्वात जास्त संख्या कशाची आहे, तर कीटकाची आहे। आणि वर्ग विचारला फायलम तर ऑर्थ्रोपोडा सर्वात मोठा संघ आणि प्राण्यातील सर्वात जास्त संख्या। त्यानंतर बघा, जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ हा स्टेट बोर्ड मधला आहे। लाईन आयोगाने विचारली नाही तर याच्यावर प्रिडिक्शन असू शकते, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ कोणता, तर ऑर्थ्रोपोडा आहे। हा स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, आयोगाने आतापर्यंत विचारली नाही तर विचारू शकते तुम्हाला की वैशिष्ट्य ओळखा किंवा जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ कोणता, तर ऑर्थ्रोपोडा आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर यामध्ये सत्य देहगुहा असते। आता मी नाही का मागच्या व्हिडिओमध्ये देहगुहा असणारे देहगुहा नसणारे हे मी घेतलेलं आहे, तर तुम्ही काय करायचं, इथं मी लिहिलं, फक्त तुम्ही तिथं पाहायचं देहगुहा असणारे कोणते आणि नसणारे कोणते, म्हणजे कंपॅरिझन जर करून केलं तर आपल्याला इतर गोष्टी करायची गरज पडत नाही। फक्त अशा गोष्टी जी आहे हे संघर्ष झालेले ते आपण करायचं, बाकी ते कंपॅरिझन करायचं। त्यानंतर बघा, यांचं शरीर त्रिस्तरीय असते, द्विपार्श्व सममिती असते। आता हे द्विपार्श्व सममिती म्हणजे काय माहिती आहे का, याच्यामध्ये नाही का 3 जर सोडले ना तर बाकी ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, जसं अरीय समिती, असममिती, त्यानंतर द्विपार्श्व समिती आणि गोलीय समिती असे प्रकार आहे। तर त्यामध्ये मी विभाजन करून दिलं कोणतं काय आहे तुम्ही पहा। आणि द्विपार्श्व समिती मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम मध्ये आहे, फक्त 3 सोडले तर। आणि खंडीभूत शरीर आणि अखंडीभूत शरीर कोणती आहे हे तुम्हाला 10 गटात मी दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही पाहायचं। सेगमेंटेड कोण आहे, नॉट सेगमेंटेड कसं आहे बघा, हे खंडीभूत आहे तर मोलस्का अखंडीभूत आहे, हे फरक आहे। असे जर फरक जर आपण लिहिले ना तर आपल्याला वर्ग कोणता मारता येईल वेळेवर हे सुद्धा कळते, म्हणून म्हणतो फिक्स करायचं त्यांची अपवाद, लक्षात ठेवा। त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममिती आहे, खंडीभूत आहे। त्यानंतर हे प्राणी एकलिंगी असतात, हे लक्षात ठेवा। आपल्याला याच्यात सुद्धा फरक करता येईल, एकलिंगी बहुलिंगी, हे लक्षात ठेवा, हे याचे वैशिष्ट्य आहे। त्यानंतर यांना उपांगे असतात, लक्षात ठेवा। ऑर्थ्रोपोडा वर्गात उपांगे असतात, याच्यावर प्रश्न आलेला आहे की उपांगे कोणाला असतात, तर ऑर्थ्रोपोडामध्ये असते। शरीराभोवती नाही का यांची नाही का कायटिन युक्त नाही का बाह्य कंकाल असते, ज्याला आपण स्केल्टन म्हणतो। विचारलेलं आहे की ऑर्थ्रोपोडा वर्गात नाही का स्केल्टन असते, हे बरोबर आहे, कारण की त्यांच्यामध्ये कंकाल असते ना बाह्य कंकाल, हे कायटिन बनून बनले असते, कंकालला आपण स्केल्टन म्हणतो। तर मग असा प्रश्न आलेला आहे आपल्याला वैशिष्ट्यावर की बा ऑर्थ्रोपोडा वर्गात नाही का स्केल्टन असते, तर बरोबर आहे। ते स्केल्टन कशाचं बनले असते, तर कायटिनचं, लक्षात ठेवा। याच्यामध्ये जे उदाहरण आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, मधमाशी, फुलपाखरू, गोम, झुरळ, विंचू, पैसा, खेकडा, सिल्वरफिश, मच्छर, माशी, ढेकून, हे जे आहे हे उदाहरण आहे आपले कीटकाचे। विंचू लक्षात ठेवा, विंचू जो आहे पिल्ल्यांना जन्म देते, अंडी घालत नाही, असं याच्यावर प्रश्न आहे
तर विंचू मध्ये उकार आहे, पिल्लू म्हणायचं याला. पिल्लूना जन्म कोण देते? तर उकार. उकार आपल्याला लक्षात राहील. पैसा सुद्धा कीटक आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतर सिल्वर फिशवर प्रश्न आहे आपल्याला. सिल्वर फिश जे आहे हे जुन्या पुस्तकात आढळते आणि सिल्वर फिश हा कीटक वर्गात येते, नाही की मासा वर्गात, लक्षात ठेवजा. ढेकूनवर सुद्धा प्रश्न आहे, पाहू आपण. त्यानंतर बघा, आता आपण काय करू माहित आहे का? याचे उदाहरण आहे. याच्या 30 फ्लेवरवर आयोग जाते, म्हणजे कोणत्या मधमाशी कोणत्या ऑर्डरमध्ये येते याच्यावर आहे. तर आपण काय करू, सिलेक्टिव्ह काय सांगतो मी तुम्हाला, ते तुम्ही फक्त ऍड करजा. म्हणजे मी ज्यावेळेस प्रश्न सांगेन ना त्यावेळेस सांगतो की बा जसं की बा ढेकून काय येते, हेमिप्टेरा मध्ये काय आहे ते. हेमिप्टेरा ऑर्डर आहे त्यांचं, याचे बरेच आहे. हेमिप्टेरा, लेपिडोप्टेरा, डेप्टिरा असे नाव आहे. तर मी तुम्हाला ते इथं लिहिलं नाही, मी तुम्हाला तोंडी सांगेन, तुम्ही लिहून घ्या. तर लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला प्रश्न कसा आहे माहिती आहे का? खुल्या रक्तभिसरण संस्था. खुली रक्तभिसरण संस्था कोणत्या ऑर्डरमध्ये, म्हणजे कोणत्या गटातली आहे. त्यानंतर बंद कोणाची आणि कोणामध्ये रक्त संस्था, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता ऑर्थ्रोपोडामध्ये आता मेनचा प्रश्न याच्यावर चालता की खालील कोणत्या गटामध्ये नाही का खुली रक्तभिसरण संस्था असते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खुली कोणात असते, बंद कोणात असते आणि कोणात नसते, ते तुम्ही पहा. त्यानंतर नाही का आपण पाहू मोलुस्का वर्ग. मोलुस्का वर्गावर नाही का प्रश्न आहे आपल्याला, लक्षात ठेवा. मोलुस्का जे आहे ऑर्थ्रोपोडानंतर दुसरा सर्वात मोठा संघ आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. दुसरा मोठा अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर दुसरा मोलुस्का आहे, हे लक्षात ठेवा. मोलुस्का मध्ये कसं असते, जलचर भूचर प्राणी येतात त्यामध्ये, लक्षात ठेवा. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, भूचर म्हणजे जमिनीवर असणारे हे असतात, हे लक्षात ठेवायचं वैशिष्ट्य आहे. हे मृदुकाय प्राणी असते, कारण की हे जे असतात त्यांचं शरीर मऊ असते, बुडबुडीत असते, म्हणून यांना आपण मृदुकाय प्राणी म्हणतो. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे की त्यांचं शरीर मऊ असते म्हणून त्याला मृदुकाय प्राणी म्हणतात. यामध्ये सत्य देहगुह असते, देहगुहा दोघातही असते, लक्षात ठेवा. यांचं शरीर सुद्धा त्रिस्तरीय असते. ऑर्थ्रोपोडा सुद्धा त्रिस्तरीय असते. यांचं द्विपार्श्व असते, यांचं सुद्धा द्विपार्श्व असते. आणि यांच्यात फरक बघा, यांच्यात कॉमन गोष्टी एकलिंगी आहे, एकलिंगी आहे, बरोबर आहे. यामध्ये फरक हे आहे दोघात, खंडीभूत आणि अखंडीभूत. याला लक्षात ठेवू शकता की बा ऑर्थ्रोपोडाचं खंडीभूत शरीर आहे, ज्याला सेगमेंटेड इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये यूज करते आयोग सेगमेंटेड, आणि अखंडीभूतला आपण नॉन सेगमेंटेड म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि हे जे द्विपार्श्व सममिती आहे ना, यांचं शरीर आहे, परंतु एक अपवाद आहे, गोगलगाय. गोगलगायचं शरीर द्विपार्श्व सममिती नाही आहे. असं विचारीन, मोलुस्का या वर्गात कोणत्या प्राण्याचं नाही का द्विपार्श्व सममिती शरीर नाही आहे? तर गोगलगाय आहे. गोगलगायवर प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. आपण पाहू नंतर. यांना मासल पाय असतात, लक्षात ठेवा. काय असतात या मोलुस्का का? याचे आपण उदाहरण पाहू. या उदाहरणावर सुद्धा प्रश्न आहे आणि हेच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. याचे उदाहरण आहे गोगलगाय. त्यानंतर ऑक्टोपस, ज्याला आपण डेव्हिल फिश म्हणतो. तुम्हाला आता ऑक्टोपस शब्द यूज नाही करणार, डेव्हिल फिश. तर नवीन मुलांना वाटेल की बा हे मासाच होय डायरेक्ट, त्यामुळे हे डेव्हिल फिश मासा नाही. आम्ही मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, ज्या शब्दाच्या मागे फिश आहे ते मासा नसते काही काही. तर मी अपवाद घेतलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या, लक्षात ठेवा. त्यानंतर शंख शिंपले जे असतात ते सुद्धा येतात. त्यानंतर याच्यावर प्रश्न आहे बघा, फोलास, पायला, कटल फिश, लक्षात ठेवा. फोलास, पायला, हे पायला होया, कटल फिश, ज्याला आपण काय म्हणतो कटल फिशला माहित आहे का? सेपिया म्हणतो. बघा इथं लिहिलेलं आहे मी, सेपियालाच कटल फिश. आणि आता आपल्याला नाही का सेपिया यूज केला होता आयोगानं, मी तुम्हाला दाखवतो ते प्रश्न. फोलास, पायला, कटल फिश, ज्याला सेपिया अब्लिक लिजा. त्यानंतर मुरॅक्स, हे लुसेंट मध्ये आलेले शब्द आहे, हे तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्ही लुसेंट नाही वाचायचं, फक्त मुरॅक्स. त्यानंतर येते लायमॅक्स, लॉबस्टर, लक्षात ठेवा. मुरॅक्स, लायमॅक्स, लॉबस्टर. त्यानंतर येते निओप्लिना, सीप, हेलिक्स, डोरिक्स, नॉटिलस आणि डेंटॅलियम. हे जे नाव आहे ना, वाचण्यास सुद्धा अवघड आहे ना, तर तुम्ही याला 2-4 वेळा पहा. म्हणजे तुम्ही जर ग्रुप केले ना तर नक्कीच लक्षात राहते. कारण की बघा हे जे सोपे आहे, फोलास, पायला, कटल फिश आणि सेपिया, हे जर तुम्हाला येणारच आहे, हे तर हे रिपीट आहे ना, पण हे नाही विचारले आयोगानं. ते म्हणून हे तुम्ही काय करायचं, हे लिहायचं. कारण की मोलुस्कावर आपल्याला 2 प्रश्न आलेले या उदाहरणावर, आणि ते सुद्धा रिपीट आहे किंवा एक शब्द बदलून आला. परंतु आता जर आला याच्यावर तर आपल्याला लगेच आला पाहिजे की बा हे लायमॅक्स, लॉबस्टर, निओप्लिना, सीप, हे लक्षात ठेवायचं. सीप, सेपिया करायचं, लायमॅक्स, लॉबस्टर, त्यानंतर डोरिस, नॉटिलस आणि डेंटॅलियम. हे उदाहरण तुम्ही एका ग्रुपमध्ये केले ना, 5-5चा गट करून, लक्षात राहते. एक जरी तुम्हाला आठवण आलं ना तर तुम्हाला येईल, हे लक्षात ठेवा. हे IMP आहे, तसं सर्वच IMP दिलेलं आहे मी, परंतु हे सर्वात हे उदाहरणावर प्रश्न विचारत आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाते. हे ऑयस्टर सुद्धा नाही का मोलुस्काच आहे. ऑयस्टर जर आलं तुम्हाला शब्द तर काय लिहायचं, मोलुस्काच मध्ये लिहायचं, लक्षात ठेवा.
आणि ऑयस्टर पासूनच मोती तयार होत असते. मोती असते ना, ते ऑयस्टर पासूनच तयार होत असते. आणि आपल्याला प्रश्न आहे, मोलुस्काच्या कवचाचा जो अभ्यास केला जाते त्याला काय म्हणतात? तर मोलुस्काच्या कवचाचा अभ्यास केला जाते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सेल. लक्षात ठेवा, सेल हो या, सेल. इथं आवरण आलं तर चुकीचं आहे. मोलुस्काचा आवरणाचा अभ्यास करत नसते. मोलुस्काचा कवच. कवच कशाचा आहे? त्याला म्हणतो आपण शंखशास्त्र, मराठीत. इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्कोलॉजी. काय म्हणतो? कॉन्कोलॉजी. आपल्याला विचारलं होतं बा शंखशास्त्र म्हणजे काय, तर मोलुस्काचा कवचाचा अभ्यास. प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर बघा, कटल फिश साठी नाही का मोलुस्का हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? हे IMP आहे, कारण की हे SCC ला विचारलेलं आहे. कटल फिश साठी नाही का मोलुस्का हा शब्द सर्वप्रथम वापरला कोण? एरिस्टॉटल, किंवा त्याला आपण अरस्तू म्हणतो. आता बघा, आपल्याला कटल फिश शब्द यूज केलेला आयोगानं, जे मोलुस्का गटात येते. यांनी ऑलरेडी प्रश्नात टाकलेला आहे आणि कोणी म्हटलं विचारलाय. त्यानंतर लक्षात ठेवा, मोलुस्का हे नाव कोणी दिलं? तर जोहान स्टोन यांनी दिलं. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, पायला जे शब्द आहे हे इथं घेतला ना आपण उदाहरणात, याला आपण ऍपल स्नेल म्हणतो. असे शब्द येत आहे आपल्याला. ऍपल स्नेल यूज करते आयोग. तारा मसाला नाही का, एरिस्टिक्स म्हणतो आपण. एरिस्टिक्स जेव्हा प्रश्नाने पाहतो तर तुम्हाला तारा मसालाच वाचतो आपण, तर तुम्हाला ते येणार का? त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तारा मसाला स्टार म्हणतो ना. तर लक्षात ठेवा, तर हे त्याला एरिस्टिक्स सुद्धा शब्द आहे. हे जसे विचारले ना तसे प्रश्नाला क्लिअर करतो. सेपियाला कटल फिश म्हणतो. कायटॉन जे आहे त्याला समुद्री उंदीर, ज्याला आपण सी माऊस म्हणतो. सी माऊस, MOUSE, माऊस, समुद्री उंदीर असा विचारू शकते. समुद्री उंदीर विचारीन त्यांनी आपल्याला, कायटॉन विचारीन, काही विचारू शकते. हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, ऑक्टोपस बद्दल काही माहिती दिली तुम्हाला इम्पॉर्टंट, की जे तुम्हाला नाही का हेल्पफुल ठरू शकते. ऑक्टोपसला आपण डेव्हिल फिश म्हणतो. लक्षात ठेवा, याचं रंग जे असते निळ्या रंगाचा असते. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी, ज्याला नॉन कॉर्डेटामध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. स्टेट बोर्डची लाईन आहे, आलेला आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये 8 आर्म असते, म्हणजे हात असते. लक्षात ठेवा, म्हणून त्याला आपण ऑक्टोपस म्हणतो. यामध्ये 3 हृदय असते, 9 मेंदू असते. लक्षात ठेवा, हे काही इम्पॉर्टंट नाही, परंतु होतं म्हणून लक्षात दिलं मी. 3 हार्ट असते, 9 मेंदू असते. असं जर विचारलं वैशिष्ट्य ओळखा कोणत्या प्राण्याचं, तर आलं पाहिजे. आणि हे अपवाद आहे ना, आपण एवढं म्हणत असतो का 3 हार्ट असते का 9 मेंदू नसते, म्हणून वेगळा आहे. स्वतःचा रंग बदलू शकते. लक्षात ठेवा, पोहणे, चालणे आणि सरपटणे हे तिन्ही प्रकारे हालचाल करू शकते. बघा, स्टेट बोर्डची लाईन आहे. हे 2 स्वतःचा रंग बदलू शकते, पोहणे, चालणे, सरपटणे हे तिन्ही प्रकार कोण करू शकते? तर ऑक्टोपस करू शकते. लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा गट बघा, रंध्रीय प्राणी, ज्याला आपण पोरीफेरा म्हणतो. लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकते आयोग. याच्यावर नाही का प्रश्न झाला नाही खरं म्हणजे पोरीफेरावर, फक्त त्याचे काही उदाहरण आहे तर पाहू आपण. हे येऊ शकते, नवीन आहे. रंध्रीय आणि पोरीफेरा साध्या प्रकारची शरीर असते, म्हणून त्याला आपण स्पंज म्हणतो. स्पंज शब्द आला तर याच्यातच टाकायचा, कारण की यांच्या याच्यावर नाही का छिद्र असते. बघा, शरीरावर यांच्या असंख्य छिद्र असते, त्याला काय म्हणतात? ऑस्टिया. स्टेट बोर्डची लाईन आहे. त्यांच्या कोणाच्या शरीरावर असंख्य छिद्र असते असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं रंध्रीय किंवा पोरीफेरा. आणि त्याच्या छिद्राला काय म्हणतो आपण? ऑस्टिया. लक्षात ठेवा, याचं प्रचलन आणि निर्वहन होत नसते. हे अपवाद आहे. लक्षात ठेवा, याचं प्रचलन आणि निर्वहन होत नाही. आपल्याला नाही का आयोगानं 2023 मेन्सला विचारलं होतं, गांडूळचं प्रचलन किंवा निर्वहनचा भाग कोणता आहे? तर ते CTA नावाचा आहे. तर ते आपण लक्षात घेतो, पण वाचताना आपल्याला इथं सुद्धा आलं ना प्रचलन निर्वहन, तर मग लगेच पाहून घ्यायचं बा प्रचलन निर्वहन याच्यात नाही, तर डायरेक्ट विचारीन यामध्ये प्रचलन आणि निर्वहन होत नाही, तर मग पर्याय काय होईल? आपण हे मारू शकतो. त्यानंतर बघा, हे स्टेट बोर्ड मध्ये दिलं आहे, बाकी कुठे दिलेलं नाही. असं कॉलर पेशी असतात आणि स्वाध्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात कॉलर पेशी असतात? तर लक्षात ठेवा यामध्ये. आणि निडोब्लास्ट पेशी जी असते ती सिलेंटेराटामध्ये असते, ते आपण निडाऱ्यामध्ये घेऊ. यामध्ये कॉलर पेशी असतात. कॉलर कोणाची टाईट असते? तर लक्षात ठेवायचं पोरीफेराची असते. स्थानबद्ध प्राणी म्हणतात त्यांना. हे दुसरा महत्वाचा IMP आहे. स्थानबद्ध प्राणी कोणाला म्हणतात? ज्याला आपण सेडेंटरी अॅनिमल म्हणतो इंग्लिशमध्ये. तर लक्षात ठेवा पोरीफेराला म्हणतो. यांचं शरीर असममित असते, हे लक्षात ठेवा. असममित, अरियसममित, मी मागच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा घेतलेलं आहे. यांचं शरीर असममित असते, हे लक्षात ठेवा. असिमेट्रिक असते इंग्लिशमध्ये. याचे उदाहरण महत्वाचे आहे. हे सर्वच महत्वाचं आहे, कारण की माहिती कमी आहे, विचारू शकते. सायकन, युस्पॅन्जिया, ज्याला आपण आंघोळीची साबण म्हणतो ना, त्याला म्हणतो युस्पॅन्जिया. त्यानंतर युप्लेक्टेला हे म्हणतात. हे
एसएससी विचारलेला आहे. व्हीनस फ्लावर बास्केट कोणाला म्हणतात, तर युप्लेक्टेला म्हणतो आणि हे यालाच म्हटलं जाते. आणि ही गट येते पोरिफेरा. त्यानंतर हायलोनिमा आणि स्पंज हे जे आहे हे सर्व येते पोरिफेरा. कमी आहे नाव लक्षात ठेवजा, हायलोनिमा स्पंज, युप्लेक्टेला युस्पांजिया सायकर. त्यानंतर हे द्विलिंगी प्राणी आहे. आपण आता इकडे बघितलं दोघांमध्ये, हे एकलिंगी आहे आणि हे दोन्ही, आणि हे द्विलिंगी आहे. म्हणजे याच्यातला फरक समजते ना आपल्याला हे दोघातला. जर तुम्हाला असा प्रश्न आला खालीलपैकी प्राण्याचे वर्गीकरण ओळखा, त्यांचं लिंग जे असते द्विलिंगी असते, तर तुम्ही काय करसान, हे एकलिंगी वाले ते एलिमिनेशन करताना. म्हणून विद्यार्थी म्हणून असाच अभ्यास करायचा आपल्याला, म्हणजे फरक कोणता आहे बा त्याच्यावर आपल्याला प्रश्न सुटला पाहिजे किंवा एलिमिनेशन. त्यानंतर लक्षात ठेवा ऑक्युसाइट मुळे यामध्ये गेमेट तयार होते. हे प्रश्न आलेला आहे, फार डिटेल होता, हे विद्यार्थी म्हणून याले पाहिजे नाही. हे मी PIQ टाकलेला आहे जसा तसा. तर लक्षात ठेवजा ऑक्युसाइट मुळे पोरिफेरामध्ये गेमेट तयार होते. काही माहिती आपल्याला खूप असते तर आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. फक्त आपल्याला विद्यार्थी म्हणून कोणती करायची हे तुम्हाला मी सांगितलंय. आता आपण काय करू, आपण PIQ घेऊ. आता आपण PIQ घेऊ यावरची, आणि माहिती कशी आपल्याला योग्य प्रकारे सोडता येईल हे तुम्हाला समजणार आहे. चला तर आता आपण यावरचे PIQ पाहू. तर पहिला PIQ बघा, मावा किंवा तुडतुडी किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात. तर लक्षात ठेवा हे आर्थ्रोपोडा गटात आहे, कीटक वर्गात येते. इथं लिहिलेलं आहे बघा, मावा तुडतुडी किडी लिहिलेलं आहे का इथं, तुम्ही ते ऍड करजा. मावा तुडतुडे किडे हे याचं सुद्धा उदाहरण आहे. तर प्रश्न आलेला आहे, मी घेतला नाही वाटते. लक्षात ठेवा इथं मावा तुडतुडे किडे करायचं, याच्या ऑर्डर मध्ये आलेलं आहे डिटेलमध्ये. तर आपण ऑर्डर मध्ये नाही का खूप काही करत नाही, परंतु काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो मी. तर लक्षात ठेवा तुम्हाला हेमिप्टेरा येईल, त्यामध्ये काय येते, मावा तुडतुडे किडी आणि ढेकून हे 3 गट येते. ढेकून, मावा, तुडतुडे किडे आणि हे लक्षात ठेवा. डिप्टेरा पर्याय, तर डिप्टेरामध्ये येते माशी आणि मच्छर. लिजा डिप्टेरा, माशी आणि मच्छर. त्यानंतर लेपिडोप्टेरा आहे ऑप्शन मध्ये, लेपिडोप्टेरा यामध्ये फुलपाखरू आणि पतंग येते. इथं पतंग करजा फुलपाखरूच्या अब्लिक मध्ये पतंग. त्यानंतर हे लेपिडोप्टेरा मध्ये येते, ऑप्शन मध्ये आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसणार ते, तर लक्षात ठेवा. त्यानंतर कोलियोप्टेरा सुद्धा पर्यायामध्ये आहे. तर कोलियोप्टेरा मध्ये काय येते, भवरा आणि भुंगा. इथं भवरा आणि भुंगा सुद्धा लिहिजा तुम्ही. भवरा आणि भुंगा हे सुद्धा कीटक वर्गात येते. आणि कोणत्या गटात येते, तर कोलियोप्टेरा. यानंतर जर आपल्याला हेमिप्टेरा, डेप्टेरा, लोपिडेप्टेरा, कोलियोप्टेरावर प्रश्न आला तर तुम्हाला नाही का क्लिअर होईल. आणि हा प्रश्न आला सुद्धा सांगतो तुम्हाला बघा, हे SI 2017चा आहे. ही माहिती महत्वाची आहे आणि याच्या बाहेर जायचंच नाही, जास्तीची माहिती करायचीच नाही. बघा आपल्याला 2025ला जे ग्रुप Cचा झाला आणि पूर्व परीक्षेचा पेपर, त्यामध्ये विचारलं होतं बघा, पलंगातील कीटक ज्याला ढेकून म्हणतो आपण, तर ढेकून कशात आहे बघा, आला का, हेमिप्टेरा. हेमिप्टेरा लक्षात ठेवा. म्हणजे याच्या सुटत होता आपल्याला जर आपण अनालिसिस केलं असतं तर. मधमाशी लक्षात ठेवा, मधमाशी जी आहे, आपण मधमाशी लिहिलं का, एक मिनिट, मधमाशी लिहिली नाही हा. तो मधमाशीचं सुद्धा विचारलंय नाही, पण मधमाशी येते काय कीटक, तर मधमाशी ऍड करजा. हायमेनोप्टेरा, हायमेनोप्टेरा. ज्यावेळेस हे प्रश्न आले तिथं लिहून आहे मधमाशी कोणत्या गटात येते, तर हायमेनोप्टेरा. नाव पण फार कन्फ्युजन आहे. हे हेमिप्टेरा, हायमेनोप्टेरा हे लक्षात ठेवा. एकाखाली जर तुम्ही लिहिली ना तर तुम्हाला हे सॉल्व्ह होईल. आणि तिथं गांडूळ आणि लीच याबद्दल विचारलाय, त्या आपण ज्यावेळी टॉपिक घेईन त्यावेळी मध्ये करू कव्हर ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलेला आहे की बा कोणत्या प्राणी जातीचे वर्गीकरण एकाच जातीत होते. तर आत्ता झालता ग्रुप B 2025ला, आणि यापूर्वी सुद्धा आला होता हे या टाईपचा. तर तुम्हाला दाखवतो, राज्यश्री झालता. तर पायला, ऑक्टोपस आणि ॲस्टेरियस. तर बघा पायला आणि ऑक्टोपस हे तर येतेच. हे जे तिसरा शब्द आहे ना ॲस्टेरियस, हे आपल्याला माहित नाही राहत, कारण ॲस्टेरियसलाच आपण तारा मासो म्हणतो मराठीत, आणि लुसेंटमध्ये दिलेलं आहे अब्लिक करून किंवा काय कशाला काय नाव आहे, म्हणून म्हटले नाव जे आहे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणून ॲस्टेरियस कायच्यात येते, तारामासा, तर इकायनोड मार्टामध्ये येते, लक्षात ठेवा. म्हणून हे करणं अपेक्षित आहे आपल्याला इंग्लिश नाव सुद्धा. त्यानंतर बघा ऑक्टोपस, पायला आणि सेपिया. आपण ऑक्टोपस पायला बघितलेला आहे, आणि सेपिया, सेपियालाच काय म्हणतो, कटल फिश. यापूर्वीचा जो प्रश्न आला त्यामध्ये कटल फिश उल्लेख केला, आणि आता काय केलं तिने, सेपिया. आणि आपण काय म्हणतो, सेपियालाच काय म्हणतो, कटल फिश, हे सुद्धा माहित पाहिजे. आणि पायला ॲपस स्नेल म्हणतो, कायटनला समुद्री उंदीर, हे अशी वर्ड आपल्याला माहित पाहिजे. त्यावेळेस
असे नवीन प्रश्न जर आले सुटू शकते. त्यानंतर 2 बघा, पायला ॲस्टेरिस. ॲस्टेरिस शब्द आताच पाहिला. आणि होलोथुरिया काय आहे, हे इकायनोड मार्टामध्ये सुद्धा येते. हे इकायनोड मार्टामध्ये लक्षात ठेवा. आणि बाकी तर पर्याय तेच आहे सेम. आता तुम्हाला सांगितलं नवीन शब्द सुद्धा काय आहे तर तुम्ही ते पाहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायीचे कवच कोणत्या वालने बनलेले असते, असा प्रश्न विचारला आपल्याला गॅस्ट्रोपोडाचं. तर लक्षात ठेवा, गॅस्ट्रोपोडा म्हणजे याचे जे गोगलगायीचे प्रकार आहे, गॅस्ट्रोपोडा, त्यानंतर सिपॅलोपोडा. तर आपण काय लक्षात ठेवू, जास्त डिटेल न जाता, गोगलगाय ते मोलुस्कात. आणि जे गॅस्ट्रोपोडा नावाचं विचारलं त्याचे कवच एकेरी असते, लक्षात ठेवा. आणि एक सांगतो तुम्हाला, सिपॅलोपोडा यांचाच गट आहे, त्यामध्ये कवच नसते. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी डिटेल काही जाऊ नका यामध्ये. सिपॅलोपोडामध्ये कवच नसते. आता या गॅस्ट्रोपोडाच्या जागी सिपॅलोपोडा यूज केला कधी, तर मग आपण एकेरी लिहून नाही याचं, तर मग त्यामध्ये कवच नसते असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, विंचू हा प्राणी आहे तर कोणत्या गटात येते, तो ऑर्थ्रोपोडा माहित आहे. परंतु विंचू काय देते, अंडी देते की पिल्ल्यांना जन्म देते, तर आपण बघितलेलं आहे विंचू हा पिल्ल्यांना जन्म देते, हे लक्षात ठेवा. गोगलगाय हे कोणत्या संघात मोडते, प्रश्न आहे आताच पाहिला आपण. तर कोणत्या गटात मोडते, तर मोलुस्का गटात मोडते. त्यानंतर विचारला, खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही, तर मच्छर, माशी आणि ढेकून येते, स्पायडर कोळी येत नाही. स्पायडर कोळी काय येत नाही का, त्याला पंख नसते, बाकीच्याला पंख असते, असा फरक आहे, तर लक्षात ठेवा. परंतु स्पायडर कोळी ऑर्थ्रोपोडा गटातच येते, हा कीटकात येत नाही, फक्त ऑर्थ्रोपोडा गटात येते, फायलम मध्ये येते. हे असता ESO 2014 आलता. आणि आपण जास्त काही डिटेल जात नसतो काही गोष्टीत, लक्षात घ्या. एक प्रश्न आला होता आपल्याला कायच्यावर, खेकड्यावर. खेकडा काय आपण डिटेल करत नाही, पण खेकडा कायच्यात येते लक्षात ठेवा. खेकडा येते ऑर्थ्रोपोडामध्ये. यांनी म्हटलं होतं की बा वैशिष्ट्य दिलं होतं आणि गुणधर्म ओळखा. स्पर्शिकांच्या 2 जोड्या असते, त्यांच्या वृत्तावरील संयुक्त नेत्र असते, श्वसनासाठी कल्ली असते, मौखिक उपंगाच्या 3 व अधिक जोड्या असते. 3 व अधिक जोड्या असते, लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्याला समजते की बा फरक. तर तुम्ही काय करायला पाहिजे माहित आहे का, याचं उत्तर खेकडा आहे. बाकीचे पर्याय आहे ना, गो, मिंचू, यामध्ये जर या तिघामध्ये काही उपांग्यामध्ये फरक आहे कधी, जसं की तुम्ही पहा खेकड्यामध्ये जसं 3 आहे, तर यामध्ये काही 2 आहे का पहा सकाळच्या विंचू मध्ये. हे तुम्ही फरक जर दिसला तर लिहायचं, नाही तर काही करायची काही गरज नाही. याचं उत्तर आहे खेकडा. हे फक्त रिपीट आला तर लक्षात ठेवा. तुम्हाला जर वैयक्तिक काही अनालिसिस करायचं असेल तुम्ही करू शकता त्यावर. त्यानंतर विचारला होता आपल्याला बघा, जोड्याला ऑक्टोपस हा कोणत्या गटात येते, तर येते मोलुस्का. बाकी पर्याय माहित आहे, लीच आहे, ॲनिलिडा मध्ये येते. डॉगफिश माहित आहे तुम्हाला, कायच्यात येते डॉगफिश, ज्याला आपण काय म्हणतो मासा वर्गात येते ना, पायसिस. स्टेगोसारस रेप्टिलिया जी सरीसृप असते, पाहिलेलं आहे आपण मागं, परंतु लिहून घ्या तुम्ही. स्टेगोसारस हा रेप्टिलिया आणि डॉगफिश मासा आहे, ज्याला आपण स्क्वॉलिडॉन म्हणतो, जे आला होता मागं आत्ता मेन्सला पर्यायामध्ये. त्यानंतर बघा, 2017 राज्यशिवाय आलेला आहे. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे, आता जे आपण पाहिलं ना फोलास, पायला, सेपियाचं, तेच बघा प्रश्न आलता. तर पर्यायानुसार जाऊ आपण. सी फॅन, सी स्टार आणि सी पेन आलता आपल्याला. हे तर सी स्टार कायच्या येते, तारामासा, हे येते इकायनोड मार्टामध्ये. आणि बाकी जे आहे ते समुद्री प्राणी आहे ना, ते लक्षात ठेवा. जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश, हे मागं मी सांगितलेल्या डिटेलमध्ये तुम्ही पाहून घ्या. आता आपण पाहू, आपला प्रश्नच पाहू डायरेक्ट. फोलास आणि पायला आणि कटलफिश आला का, हे बा फोलास, पायला, कटलफिश. यावेळेस काय केलं आयोगानं, कटलफिशच्या जागी सेपिया टाकलं, बरोबर आहे. मग कटलफिशलाच काय म्हणतो आपण, सेपिया, हे लक्षात ठेवा. असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होते. आणि बाकी हे प्रश्न मी आणि काय मागच्या व्हिडिओत डिटेल सांगितलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. ते अर्थवर म्हणजे गांडूळ असते, ॲकॉरॉन म्हणजे हेमिकॉर्डेटामध्ये येते, हे तुम्हाला सांगितलं आहे. सी स्टार ज्याला आपण तारामासा म्हणतो, दुसरं नाव काय तर एस्टेरियक्स. आता आलता ना तेच आहे, सी स्टार, तारामासा आणि ॲस्टेरिक्स. हे शब्द लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस प्रश्न आला ना आपण डिटेल घेऊ ते. म्हणजे मागचाच प्रश्न 17चा प्रश्न 25 लिहायला रिपीट.
म्हणून म्हणतो मी 4-5 वर्षाचे प्रश्न करणं अपेक्षित नाही, जेवढे आहे ना मागे आलेले आहे जे 21,000 मध्ये आहे तेवढं सफिशियंट आहे आपल्याला करणं. त्यावेळेस आपल्याला मार्क्स, आता बघा 17चा प्रश्न आला आणि तुम्ही जर म्हटलं 20 पासून 25 पर्यंत करतो तर तुम्हाला ते सुटणार का? सुद्धा कळणार नाही की रिपीट आहे का नाही आहे. म्हणून म्हणतो मी जुने सुद्धा क्वेश्चन करायला पाहिजेनच. त्यानंतर विचारला होता अपृष्ठवंशीय प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? ग्रुप बी 2023 मुख्य परीक्षा. तर असमपृष्ठ प्राण्यामध्ये सर्वात मोठा दुसरा कोणता आहे? तर मोलस्कान. पहिला कोणता आहे? तर ऑर्थ्रोपोडा. हे लक्षात ठेवा. साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे होते हा अभ्यासाचा भाग नाही आहे. त्याचं उत्तर लिहायचं फक्त ऑर्किओसाइट 2 नंबरचा आहे, पूर्व परीक्षेला आहे. बरीच माहिती आपण करू शकत नाही हे लक्षात ठेवा विद्यार्थी म्हणून. काही ठराविक माहिती करू शकतो आणि त्याच्यावर जर प्रश्न आला तर सुटला पाहिजे. ते सुद्धा एनिमेशननं काही फरक आहे त्या सर्व 10 गटात, ते फरक लक्षात ठेवायचा. फरकावरून लगेच आपण ते गट आहे का नाही लक्षात ठेवतो. आणि मी या व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओत तेच सांगण्याचा प्रयत्न केला, नेमकं काय करायला पाहिजे प्राणीमध्ये. प्राण्यामध्ये वाचण्यासाठी खूप आहे, प्राणी वनस्पती, पण आपण तितकं करू शकत नाही, आठवण सुद्धा राहत नाही आपल्याला. त्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे गट ब मुख्य परीक्षा 2023 आर्थ्रोपोडा जातीचे प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते? वैशिष्ट्य विचारला. आर्थ्रोपोडा सर्वात मोठी फायलम आहे का? हो, कारण की 1 नंबरवर आहे ना. 2 नंबरवर मोलस्का. यांचे स्केल्टन जे आहे चिटकलेले असते बघा. याच्यामध्ये स्केल्टन असते ना, ज्याला आपण कंकाल म्हणतो, हे चिटकलेले असते. हे कायटिन पासून बनलेले असते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर यांचे शरीर बघा खंडित असते का? हे बघा खंडीभूत शरीर, सेगमेंटेड. याचं काय? अखंडीभूत. म्हणजे फरक आहे ना, हे जास्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर यांचे शरीर द्विपक्षीय सममिती असते का? हो, याचं सुद्धा आहे. आणि बाकीचे जे आहे ना अरियत, सममिती, असममिती आणि गोली, हे फरक आहे ना, हे फरक आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे याच्यावर सुद्धा आपण वैशिष्ट्य ठरवू शकतो की याचं बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर लक्षात घ्या याचं उत्तर सर्व बरोबर आहे. त्यानंतर बघा याच्यावरच आलेला आहे प्रश्न की खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली असते? इथं बघा खुली रक्तभिसरण असते, आलं ऑर्थ्रोपोडा. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं खुली कोणात असते, बंद कोणात असते आणि कोणात रक्तसंस्थान असते. तुम्ही व्हिडिओ पहा, तिथे डिटेल सांगितलं आहे मी. याचं उत्तर आहे ऑर्थ्रोपोडा. त्यानंतर बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला 2 प्रश्न आहे या गटावर. म्हणून म्हणते कोणी मला फक्त कंबाईंड प्रश्नपत्रिका केल्या तर चालते का? नाही. आपल्याला एमपीसी अंडर जे येते आपल्या सिलेबस नुसार, आपल्या PIQ नुसार पाहायचं, तेवढं घ्यायचं आणि बाकी स्किप मारायचं. हे करायला पाहिजे, कारण मग तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह होणार का? तिकडे आलेली इकडे येते. मग तुम्ही जर नुसते प्रीचे गेले 4-5 प्रश्न 10-15 क्वेश्चन राहणार आहे, तर काही अर्थ नाही राहणार त्यामध्ये. म्हणून अभ्यास सर्व करायचा, प्री मेन सर्व. आपल्याला विचारलं होतं शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? शंखशास्त्र ज्याला आपण म्हणतो कॉन्कॉलॉजी. लक्षात ठेवजा, कॉन्कॉलॉजी इथं घेतलेलं आहे बघा. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? तर मोलस्काच्या कवचाचा अभ्यास आहे, लिहिले इथं कॉन्कॉलॉजी. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवतं की बा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? सेलचा अभ्यास खाली. आता यामध्ये मोलस्काचा कवचाचा अभ्यास केला जाते, लक्षात ठेवजा. इथं आवरण गिवरण नाही येत, म्हणून लक्षात ठेवजा. पुन्हा आलं तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि कॉन्कॉलॉजी इंग्लिशमध्ये म्हणते. शंखशास्त्र ते आपल्याला विचारलं कधी मोलस्काचा कवचाचा अभ्यास कसा केला जाते, तर शंखशास्त्र देणार नाही त्यांनी, इंग्लिशमध्ये कॉन्कॉलॉजीच यूज करणार त्यांनी. कॉन्कॉलॉजी, मोनोलॉजी असे बरेच शब्द काही टाकणार मिक्स करून आणि कन्फ्युजन करी. त्यानंतर बघा त्याच परीक्षेत मोलस्काच गटावर आलता बघा. मोलस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात. आता आपण पाहिलं मृदुकाय प्रश्नातच बोलला. आणि खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य धारण करते? प्राणी सृष्टीतील दुसरा सर्वात मोठा गट आहे का? आहे. त्यानंतर बरोबर आहे. पहिला कोण आहे? आर्थ्रोपोडा. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममिती असतात. आहे का? द्विपार्श्वीय सममिती, त्यालाच आपण काय म्हणतो? द्विपक्षीय. द्वि आलं, द्विपार्श्वयीन किंवा द्विपक्षीयीन, तेच होते. त्यानंतर हे फक्त जमिनीवरच असतात. चुकीचं आहे, कारण की एक्स्ट्रीम लेअर सुद्धा आहे. कारण की फक्त लागलं तर लक्षात ठेवायचं हे कुठे राहतात? जलचर आणि भ्रूचर, त्या दोन्ही ठिकाणी राहतात. म्हणजे विधात चूक आहे. त्यांना मासल पाय असतात. सोपा होता बघा, मासल पाय असतात, एकलिंगी असतात, हे फरक आहे. याचं उदाहरण फक्त क सेंटेन्स चूक राहील. अबड सोपा कॅटेगरीतला होता, लक्षात ठेवा.
आता आपण नाही का 3 गट पाहिले, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि पोरिफेरा. आता आपण यावरचे क्वेश्चन सुद्धा सांगितले आहे, आले कसे सुटतात कशा आधारावर ते सुद्धा सांगितले आहे. हे पोरिफेरावर प्रश्न आला नाही आपल्याला, ते याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते, हे प्रिडिक्शन राहील, यावर येऊ शकते. कॉलर पेशी, स्थानबद्ध प्राणी हे तुम्ही पाहून घ्या. आता आपण नाही का जे बाकीचे 7 राहिले घटक ते पाहू. चला तर आपण नाही का आता कॉरिडॉर वर्गातील नाही का 4था पार्ट बघू. आणि आज नाही का हे जे 10 भाग आहे यांचे प्राणी वर्गीकरणाचे ते पूर्ण संपूर्ण टाकू आज आपण. तर बघा 4था भाग जो आहे ज्याला आपण सिलेंटेरियाटा म्हणतो किंवा निडारिया म्हणतो, याचं नवीन नाव जे आहे ते निडारिया आहे. पूर्वी सिलेंटेरियाटा असे म्हणत होते. सिलेंटेरियाटा प्राणी जे आहे हे जलीय प्राणी आहे. यामध्ये बहुतेक प्राणी जे असते ते खाऱ्या समुद्रात असते आणि काहीच प्राणी नाही का गोड्या पाण्यात आढळते. हे लक्षात ठेव जा, बहुतेक प्राणी खाऱ्या पाण्यात आढळते. हे लक्षात ठेव जा, बहुतेक काही हे जनरल स्टेटमेंट असते, आपण त्याला बरोबरच धरत असतो. त्यानंतर दुसरा फरक बघा, याची शरीर जे असते ना अरीय सममिती असते, ज्याला आपण रॅडिकल असिमेट्रिक असे म्हणतो. लक्षात ठेव जा, रॅडिकल म्हणजे अरीय सममिती. या फरकावरून आपण नाही का एलिमिनेशन करतो, याच्यावर प्रश्न सुद्धा आहे. त्यानंतर हे द्विस्तरीय आहे, आपण बघितलेलं आहे द्विस्तरीय द्विपार्श्व समिती, ज्याला आपण बायलॅटरल असे म्हणतो. हे बऱ्याच याच्यात आहे द्विस्तरीयवाले द्विपार्श्व, हे लक्षात ठेव जा. बाकी आपण ते अरीय असममित हे बघितलं ना, हेच प्रकार असते. त्यामध्ये गोलीय भक्षण पकडण्यासाठी नाही का हे कशाचा वापर करत असते तर शुनके, पण शुनके शब्द वापरणार नाही मराठीमध्ये, ते वापरणार टेंटॅकल्स. लक्षात ठेव जा, टेंटॅकल्स स्टेट बोर्डच्याच लाईन आहे. याचा जे आकार असते सिलेंटेरेटाचा दंडाकृती आणि छत्रीचा आकारात असते. ते आकार महत्वाचा आहे. कधी वैशिष्ट्यावरून आपल्याला प्राणी गट ओळखा म्हटलं त्यावेळेस आपल्याला हे सोपं जाईल. दंडाकृती आणि छत्रीचा हे याच्यामध्ये विषाचे अंतप्रेरण कशात केले जाते, दंड पेशीत केले जाते. लक्षात ठेव जा, दंड पेशीमध्ये विषाचे अंतप्रेरण, जसं आपल्याला हायड्रामध्ये विचारलं तर कोणतं विष राहते तशा टाईप हे विचारू शकते आपल्याला. विषाचे अंतप्रेरणासाठी सिलेंटेरेटा कशाचा वापर करते, ज्याला दंड पेशी म्हणतो, इंग्लिशमध्ये निडोब्लास्ट म्हणतो. निडोब्लास्ट हे सी जी आहे ते सायलेंट आहे तिथं, निडोब्लास्ट. लक्षात ठेव जा. याच्या सिलेंटेरेटा गटात उदाहरणावर प्रश्न आहे, उदाहरणावर बऱ्या लक्षात घ्या. हे तुम्हाला अरिओ बिन प्रश्न आहे, अरिओ सममिती आणि त्यानंतर उदाहरणावर इतकंच प्रश्न आलेले आतापर्यंत. तर लक्षात घ्या, हायड्रा ज्याला यावर 2-3 प्रश्न आहे. हायड्रा मध्ये नाही का कोणतं विष असते हे प्रश्न विचारला, त्याच्यात ते हिप्नोटॉक्सिन, हे लक्षात ठेवा. हायड्रामध्ये नाही का अमरत्व गुण असते, ज्याला आपण इमॉर्टिलिटी म्हणतो. हे लक्षात ठेव जा. अमरत्व गुण जे आहे हे एसएससीत विचारलेलं आहे की बा हायड्रामध्ये कोणता गुण असते तर अमरत्व गुण असते. लक्षात ठेव जा. त्यानंतर हायड्रा सिलेंटेरेटामध्ये येते माहित आहे. त्यानंतर हायड्रामध्ये नाही का रक्त नसते, सर्वात महत्वाचं आहे, आणि हे शोषण करते. रक्त नसून सुद्धा शोषण करते. त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर जेलीफिश नावाचा आहे, जेलीफिश त्याला काय म्हणतो आपण ऑरेलिया. याच्या मागं फिश हा शब्द आहे, परंतु हे फिश वर्गात येत नाही. आपण मागं घेतलेला आहे जेलीफिश कशात येते तर सिलेंटेरेटा, याला ऑरेलिया म्हणतो आपण. हा ऑरेलियावर प्रश्न आहे, पण ऑरेलियावर फार डिटेल प्रश्न आलता. आपण प्रश्न पाहिल्यावर सांगतो मी, खूप डिटेल होता. विद्यार्थी म्हणून ते करणं आपल्याला अपेक्षित नसते, तर लक्षात घ्या. त्यानंतर ओबिलिया सुद्धा याच्यात येते. ओबिलियावर सुद्धा डिटेल प्रश्न आलेला आहे आपल्याला, परंतु आपण ते करत नसतो. फक्त आपल्याला आता प्रश्न जर आला ओबिलिया कशात येते तर लक्षात ठेवायचं सिलेंटेरेटा, ओरिलिया, ओबिलिया, फंजिया हे प्रवाळ ज्याला आपण कोराल्स म्हणतो ना, हे सुद्धा याच्यात येते. लक्षात ठेवा. त्यानंतर सी ॲनिमोन, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, सी ॲनिमोन याला आपण समुद्री फुल म्हणतो किंवा मेट्रिडियम म्हणतो. एससीसीत आलेला आहे. मेट्रिडियम जे आहे ते कशाला म्हणतात तर सी ॲनिमोनला म्हणतात. हे तिन्ही शब्द लक्षात ठेवा, सी ॲनिमोन आणि मेट्रिडियम. त्यानंतर पोर्तुगीज मॅन ऑफ ऑर, हे असं डायरेक्ट विचारू शकते, पोर्तुगीज मॅन ऑफ ऑर हे कोणत्या गटात येते तर आपल्याला कन्फ्युजन होईल. तर लक्षात ठेवा, हे येते सिलेंटेरेटा. याचं नाव आहे दुसरं फायसिलिया, फायसेलिया. लक्षात ठेवा. त्यानंतर अडॅम्सिया हा सुद्धा आलेला आहे, सरळ शिवेले. अडॅम्सिया गट कोणत्या वर्गात येते सिलेंटेरेटा, अडॅम्सिया वेळा. त्यानंतर लक्षात घ्या ट्युबिपोरा नावाचा गट आहे एक, ती सुद्धा याच्यात येते. त्यानंतर सी पेनवर नाही का पर्याय आता मी तुम्हाला दाखवतो, सी पेन, सी फॅन, हे लक्षात ठेवा. सी पेनला आपण दुसरं नाव, जसं आपण सी ॲनिमोनला काय म्हणतो मेट्रिडियम, तुम्ही असं लिहा सी ॲनिमोन, सी पॅन, सी फॅन, हे एका खाली एक लिहायचं आणि त्यांचे नाव लिहायचे दुसरे. जसं मेट्रिडियम याला म्हणतो आपण, सी पेनला काय म्हणतो पेनॅटुला म्हणतो. त्यानंतर सी फॅनला आपण काय म्हणतो गोर्गोनिया म्हणतो. लक्षात ठेवा, हे नाव महत्वाचे आहे. जसं आपल्याला तारामासा शब्द यूज न करता
ऍस्टेरिक शब्द यूज केला होता, तर त्यामध्ये आपण नाही का कन्फ्युजन होऊ शकतो, कारण की ते आपण लक्षात करत नाही. म्हणून मी तुम्हाला इथं नाव दिलेले आहे, हे तुम्ही लिहून घ्या, हे महत्वाचं आहे सिलेंटी डाटामध्ये. त्यानंतर बघा प्लॅटीहेल्मिथिस. प्लॅटीहेल्मिथिसला आपण काय म्हणतो, चपटी कृमी, आणि याचा आकार जे असते रिबीन सारखा असते, लक्षात ठेवा. यामध्ये जे संघटन असते ते इंद्रिय पातळीचे संघटन असते, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. शरीर रचना अत्यंत साधी आणि द्विपक्षीय असते, लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर याचे वर्णन जे असते प्लॅटीहेल्मिथिसचे, फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक आणि अस्युमिलेट प्राणी असे केले जाते. याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे प्रश्न टाकलेले मी बरोबर. फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक आणि अस्युमिलेट प्राणी यामध्ये काय नसते, देहगुहा नसते. आपण बघितलेले आहे देहगुहा कशात असते कशात नसते, आणि आभासी देहगुहा कोणात असते, ऍस्कॅल्मेथिस, हे लक्षात ठेवा. याची रचना असते त्रिस्तरीय, उभयलिंगी असतात, हे लक्षात ठेवा. हे फरक आहे, हे तुम्ही व्यवस्थित लिहा. याच्या उदाहरणावर प्रश्न आपल्याला लिव्हर फ्ल्यूक, प्लॅनेरिया, चपटे कृमी, सिस्टोसोमा. सिस्टोसोमा याला काय म्हणतो आपण, रक्त फ्ल्यू म्हणतो, ब्लड फ्ल्यूक म्हणतो. जसं आपल्याला यकृत फ्ल्यूक विचारला आहे, हे लक्षात ठेवा, इथं दिलेलं आहे बघा मी. आणि ज्या चपटे कृमीला काय म्हणतो आपण, टेपवर्म. आणि टेपवर्म मध्ये पचनक्रियेचा अभाव असते. आलेला आहे प्रश्न की पचनक्रियेचा अभाव कशात असते, तर टेपवर्म मध्ये असते, ज्याला आपण चपटी कृमी म्हणतो. हे सिस्टोसोमाला काय म्हणतो, ब्लड फ्ल्यूक म्हणतो. हे लिहून घ्यायचं, आला नाही प्रश्न, हे आलेला आहे बघा. यकृत फ्ल्यूकला नाव काय आहे दुसरं, तर हा त्याला नाव आहे फॅसिला हेपेटिकाला. फॅसिला हेपेटिकाला लक्षात का ठेवायचं. यकृत नाही का लिव्हर संबंधी रोग आहे, आणि हेपेटायटिस मध्ये सुद्धा होते ना, मग लक्षात ठेवायचं हेपेटिकोला आहे ना असं, तर फॅसिला हेपेटिकोला. त्यानंतर चिंदी जंत आहे. चिंदी जंत कोणतं नाव आहे, तर त्याला म्हणतो नेरेस चिल्काएन्सिस. नेरेस चिल्काएन्सिस प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर टेपवर्म आहे, हे पोटाच्या आठळ्यात राहते, यामुळे आपल्याला पचनक्रियेचा अभाव होते. हे कशामुळे होते माहिती आहे का, टेनिया सोलियम. टेनिया सोलियम, ट वरून ट लक्षात ठेवा. हे टे आहे ना टेप, आणि टेनिया आहे, हे टेनिया लक्षात ठेवा, टेनिया सोलियम. त्यानंतर तुम्हाला टेनिया सुद्धा शब्द आला, कशात येते, याच्यातच येते, असं लक्षात ठेवायचं. आणि एक हुक जंत आहे, ते होते अँकालोसिस ड्युडिलामुळे होते, हे लक्षात ठेवा. हे प्रश्न आल्यावर तुम्हाला दाखवतो किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा आपला नाही का नेक्स्ट आहे 6वा घटक आहे आपला ऍस्कॅहेल्मिथिस. ऍस्कॅहेल्मिथिस ज्याला आपण काय म्हणतो, गोलकृमी. प्लॅटीहेल्मिथिसला काय म्हणतो, चपटी कृमी, हे लक्षात ठेवा. याचं नाव आहे दुसरं निमिया हेल्मिथिस आणि निमॅटोडा, हे लक्षात ठेवा. निमॅटोडा आणि निमिया हेल्मिथिस याचं दुसरे नाव आहे. त्यानंतर याचं शरीर बघा द्विपार्श्व सममिती आहे, त्रिस्तरीय रचना आहे, आकार आहे लांबट दंडागोलाकार, आणि प्लॅटीहेल्मिथिसचा कसा आहे, रिबिन सारखा आहे, लक्षात ठेवा. यामध्ये सर्वात फरक आहे आभासी देहगुहा असते, लक्षात ठेवा. हे फक्त एकमेवचा याच्यात आभासी देहगुहा आहे. आवरून ऍस्कॅहेल्मिथिस लक्षात ठेवायचं, अ कॉमन आहे ना असं. त्यानंतर हे एकलिंगी असतात, आपण बघलेलं आहे एकलिंगी उभयलिंगी आहे की नाही, हे फरक आहे यांची, हे तुम्ही एका जागी लिहायला पाहिजे. त्यानंतर बघा याच्या उदाहरणावर प्रश्न येऊ शकते आपल्याला, आलेली आहे. तर लक्षात ठेवा पोटातील जंत जे होते ना, जे असं आपल्याला पोटगीट दुखते आपलं, किंवा पोटामध्ये जंतू वाढते ना आपल्या, ते हे होया ऍस्कॅरिस मुळे होते, हे ऍस्कॅरिस जंतूमुळे होते, या पोटातील जंत. डोळ्यातील जंत जर म्हटलं तर लोहा, लक्षात ठेवा, लोहा. त्यानंतर पिनवर्म आहे, पिनवर्ममुळे काय होते, आपल्याला उलटीसारखं वाटते, लक्षात ठेवा. एक हत्तीपाय, याच्यावर बरेच प्रश्न आहे, आपण आरोग्य टॉपिक घेऊया, पण आता लक्षात ठेवा हत्ती रोग जे आहे ते फायलेरिया वर्ममुळे होते. फायलेरिया कशात येते, तर याच्यातच येते, फायलेरिया वर्म. आणि जे उचिरिया नाही का, उचिरियामुळे होते, उचिरिया कृमी कोणती आहे, उचिरिया, फायलेरिया वर्म आणि डास आहे क्युलेक्स, हे लिहून टाकायचं. हे तिन्ही हत्तीपाय रोग फायलेरिया वर्म, उचिरिया कृमीमुळे होते, डास आहे क्युलेक्स. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे, तिन्ही नाही का आयोगाने विचारलेले आहे. एक विचारलं तर बा असं अशी कोणता रोग आहे की ज्याची चाचणी नाही का मध्यरात्री केली जाते, तर ते हत्तीपायमध्येच नाही का चाचणी मध्यरात्री नंतर केली जाते, कारण त्याविषयी जे कृमी असतात ते ऍक्टिव्ह होतात शरीरामध्ये, म्हणून हे लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर हुकवर्म जे आहे हे पोटदुखीमुळे होते, आपल्याला पोटदुखी, हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित, याच्यावर प्रश्न आल्यावर पाहू आपण. त्यानंतर 7वा टॉपिक आपला इकिनोडोर्माटा, लक्षात ठेवा, ज्याला आपण म्हणतो कंटक चर्मी. कंटक म्हणजे काटा आहे का नाही, याला म्हणतो, याच्या शरीरावर काटे असते म्हणून याला काय म्हणतो, इकिनोडोर्माटा म्हणतो. आणि एक सर्वात महत्वाचा फरक पाठ करा, हे फक्त समुद्रातच आढळतात. जर आपल्याला असा प्रश्न आला ना इकोडोर्माटा बद्दल विधाने, लक्षात घ्या, पहिलं सेंटेन्स फक्त समुद्रात आढळतात. तर ज्यानं नाही वाचलं ना तर ते काय करणार, त्याला पहिलेच चूक करणार, काहून ते फक्त समुद्रातच म्हणत आहे ना, हे विधान बरोबर राहील, परंतु आपण लॉजिकनं काय करेल,
चूक करीन, कारण की इथं फक्त लागलेला आहे म्हणून. त्यामुळे इथं तुम्ही लक्षात ठेवा, फक्त समुद्रातच आढळते हे. त्यानंतर यावर जे काटे असते ते कशाचे असते, कॅल्शियम कार्बोनेटचे असते. लक्षात ठेवा, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इकोइडोर्माटा म्हणतो. याचं शरीर रचना त्रिस्तरीय असते, देवगुहा असते आणि हे एकलिंगी आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर स्टेट बोर्ड मधल्या लाईन आहे, प्रौढावस्थेत नाही का याचं जे शरीर रचना असते ते पंच अरिय असते. हे लक्षात ठेवा, IMP आहे. बाकी आपण अरिय बघितलं, इथं पंच अरिय आहे. समजा जर कधी कधी डायरेक्ट अरिय शब्द सुद्धा आला तर सुद्धा इकोइडोर्माटा लिहायचा. अरिय कोण कोण आहे माहिती आहे का, सिलेंटेराटा अरिय आहे, त्यानंतर कोण आहे, इकोइडोर्माटा अरिय आहे. पण इथं त्यांनी पंच अरिय म्हटलं आणि अरिय अवस्थेमध्ये ते द्विपार्श्व सममिती आहे, असा फरक विचारू शकते, त्याला उलट करू शकते तिने. लक्षात ठेवायचं. आणि पोरिफेरामध्ये कोणता आहे, असममित. हे तीनच आहे, बाकी सर्व 7 गट आहे ना ते द्विपार्श्व सममिती आहे. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर याचं निर्वहन प्रचलन कशाद्वारे होते, जसं याचं होते ट्यूब फीट, ज्याला आपण नालिकापद म्हणतो. जसं आपल्याला नाही का हे प्रश्न विचारला होता गांडूळ बद्दल, हे गांडुळाचं प्रचलन निर्वहन कशामुळे होते, तर CTA मुळे होते. मग याचं कशामुळे होते, तर नालिकापद किंवा ट्यूब फीट. हे लिहायचं आपण एका जागी. आणि आपण मागं पाहिलं होतं प्रचलन निर्वहन कशाचं होत नाही, तुम्ही पाहून घ्या, मी मागं सांगितलेलं आहे की कशाचं होत नाही. त्यानंतर याचं कंकाल कशाचं बनलेलं असते, तर कॅल्शियमचं बनलेलं असते. आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, हे वैशिष्ट्य आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकते. कोणत्यावर, हे ज्यामध्ये पुनर्भवन आणि पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली विकसित झालेली असते, असा प्राणीगट कोणता, ज्याला आपण रिजेनरेशन म्हणतो इंग्लिशमध्ये, ज्यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता चांगली आहे, तर तो आहे इकोइडोर्माटामध्ये. इतकं लक्षात ठेवा. आता आपण याचे उदाहरण पाहू. उदाहरणावर प्रश्न आहे याच्यावाल्या इकोइडोर्माटामध्ये, डायरेक्ट नाही पण पर्यायामध्ये आहे. बघा, तारामासावर प्रश्न आलेला आहे. तारामासाला काय म्हणतो आपण, स्टारफिश. त्यानंतर दुसरं नाव लिहिलेलं आहे मी, एस्टेरियस. हे पर्यायामध्ये आहे म्हणून घेतलं, एस्टेरियस आहे. लक्षात ठेवा. याचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का, याचं शरीर आहे अरिय सममिती. अरिय हे विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचं नाही का शरीर अरिय सममिती आहे, तर तारामासा. हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे. स्वतःच्या शरीराचा भाग तोडू शकते आणि त्याची पुनर्निर्मिती करू शकते, असा कोण आहे, तर तारामासा. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, सी अर्चिन वाचतो ना आपण, सी अर्चिन, त्याचं नाव आहे दुसरं एकिनस. जसं याचा एस्टेरियस आहे ना, एकिनस आहे. त्यानंतर सी कुकुंबर वाचतो आपण मराठीत, ते लक्षात ठेवा. सी ते कुकुंबर म्हणजे काकडी म्हणतो आपण, खिरा, ते लक्षात ठेवा. ब्रिटिश स्टार आहे एक, ब्रिटिश स्टार सुद्धा याच्यात येते. आणि ते त्याचं दुसरं नाव आहे ऑफिओरा. ऑफिओरा हे नाव माहीत पाहिजे. जर तुम्हाला इतरांपेक्षा जर समोर जायचं असेल 1-2 मार्कानं, तर हे माहीत पाहिजे. सर्वजण करणार नाहीये, सर्वजण फक्त तारामासा पाठ करीन, ते आलं तर काही विषय नाही. परंतु जर हे विचारले ना तर येणार नाही. डायरेक्ट विचारलं ना तुम्हाला एस्टेरियस हा गट कोणत्या याच्यात येते, तर बरेच जणांना येणार नाही. ते लक्षात ठेवा. हे शब्द करायचे, थोडी जास्त मेहनत करावंच लागेल आपल्याला. त्यानंतर बघा, फिदर स्टार कशात येते, यामध्ये येते. याचं दुसरं नाव आहे अँटीडॉन. अँटीडॉन कोण आहे, फिदर स्टार. बघा, फिदर स्टार, ब्रिटिश स्टार हे नाव पाय, आणि स्टार फिश हे नाव एकसारखे आहे, पण हे फिश नाही. तारामासा. तारामासाचं नाव जरी असलं फिश, तरी सुद्धा तो काय इकोइडोर्माटामध्ये येते. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कुकुमारिया. हे बघा, कुकूवाले शब्द येते, कुकुमारिया. त्यानंतर थायोन येते, थायोन. त्यानंतर सी पिग आणि सी पेंटॉगॉन. लक्षात ठेवा, सी पिग आणि सी पेंटॉगॉन हे लक्षात ठेवा, कारण की आपण इकडं कायच्या सिलेंटेराटामध्ये सी फॅन पाहिलं आपण, सी फॅन. आणखी काय पाहिलं आपण, सी फॅन, सी पेन. हे बघा, हे कन्फ्युजन करू शकते तुम्हाला. सी पेन, सी फॅन, सी अॅनिमोन, हे तुम्ही एका जागी लिहायचं. सी पिग, सी पेंटॉगॉन, याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. ते तुम्ही कसं लक्षात ठेवता तुम्ही पहा, कारण की वेळेवर जर आलं सी पेंटॉगॉन कशात आहे, तर तुम्ही टाकसा सिलेंटेराटामध्ये. असं झालं नाही पाहिजे, म्हणून कमी वाचायचं परंतु परफेक्ट वाचायचं, एका जागी कर्जा त्याने. अशा प्रकारे नाही का आपण, एक राहायला वाटते. बघा, 8वा राहिला अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. अर्ध म्हणजे अर्धा. त्यानंतर त्याला हेमिकॉर्डाटा म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवा. हे कसं असते बघा, हे सागर निवासी प्राणी असते आणि हे बिळे करून राहते. याचा फरक काय माहिती आहे का, असा जर विचारलं, असा कोणता प्राणी आहे जे बिळे करून राहते, तर ते आहे हेमिकॉर्डाटा गट. लक्षात ठेवा. त्यानंतर याचे शरीर जे आहे ना मृदू असते, द्विपार्श्व सममिती, त्रिस्तरीय, आणि सर्वात महत्वाचा फरक आहे अखंडित असते. लक्षात ठेवा. अखंडित म्हणजे ज्याला आपण नॉन सेगमेंटेड म्हणतो. आपण खंडीभूत शरीर पाहिलेलं आहे फरक, आणि अखंडीभूत हे तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर याच्या फक्त शून्यमध्ये नाही का, ज्याला आपण प्रोबोसिस म्हणतो शून्यला, त्याच्यामध्ये पृष्ठरज्जू असते, म्हणून याला आपण काय म्हणतो, अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो. लक्षात ठेवा. हे अकार्णकृमी नाव आहे. दुसऱ्याचं नाव काय, अकार्णकृमी, ज्याच्यावर नाही का प्रश्न आहे, अकार्णकृमी. पण प्रश्न कसा आहे, पर्यायामध्ये आहे, तर तुम्हाला दाखवतो मी अकार्णकृमी आहे.
जसं अर्थवर्म आहे, अकर्णकृमी तुम्हाला दाखवतो त्यावेळेस तर समजेल, याला म्हणतात. त्यानंतर याचे उदाहरण लक्षात ठेवायचे, प्रश्न पडलेले नाही जास्त. बॅलनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस, हर्डमानिया आणि एम्पिएक्सस हे याचे काय उदाहरण आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे, एक लक्षात ठेव जा. हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, कधी आली नाही पण येऊ शकते. असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू या प्राण्यामधील दुवा कोणाला म्हणतो, तर बॅलनोग्लॉससला म्हणतो. लक्षात ठेव जा, पाठ करा आणि प्रश्न मला वाटते येऊ शकते ते, कारण की इम्पॉर्टंट आहे दुवा, लक्षात घ्या. आणि आपण हर्डमानिया कुठं पाहिलं होतं माहिती आहे का, समपृष्ठ रज्जू प्राणी जे कॉर्डेटा गट आहे त्याचे 3 प्रकार पडते, युरोकॉर्डेटा, सॅपेलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटाचे आपण 6 प्रकार पाहिले, कोणते, मत्स्य, सरीसृप, त्यानंतर सायक्लोस्टोमेटा, सस्तन, पक्षी आहे ना ते पाहिले. परंतु हे जे हर्डमानिया आहे ना हे युरोकॉर्डेटा मधलं आहे, हे लक्षात ठेवा तिथचं. आणि हे एम्पिएक्सस आहे ते सॅपेलोकॉर्डेटा मधलं आहे उदाहरण, आपण तिथं पाहिलेलं तुम्ही पाहिजा. आणि तेच दोन्ही उदाहरण कुठे येते, तर हेमिकॉर्डेटा मध्ये येते. हे लक्षात ठेवा फरक. कधी विचारला हर्डमानिया एम्पिएक्सस काय आहे तर तुम्हाला जमलं पाहिजे ना, हे बॅलेनोग्लॉसस कशाचा आहे. आता याच्यावरचे काय पाहू माहित आहे का, आपण प्रश्न पाहू. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममिती आहे. तर आपण आताच बघितलं होतं अरिय सममिती कोण आहे, तारामासा आहे. बघा याचं वैशिष्ट्यच आहे ना अरिय सममिती. हे बघा अरिय सममिती आहे, तारामासा अरिय सममिती दिलेला आहे. हे या गटात येते ना इकायडोर्माटा, लक्षात ठेव जा. 2015चा आहे. राज्यसेवा 2017 आलेल्या पूर्व परीक्षेला वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आपण मागं बघितलं होतं. मोलुस्का, गस, फोलास, पायला, कटलू उत्तर आहे. परंतु आपल्याला आता याचं अनालिसिस करायचं आहे. बघा ऑप्शन मध्ये पहिलं सी फॅन, त्यानंतर सी पेन आणि सी स्टार आहे का नाही. तर बघा सी पेन काय देते, सिलेंटेरेटा. सी फॅन काय देते, सिलेंटेरेटा. आणि सी स्टार काय देते, हे बघा याला लिहिजा सी स्टार म्हणते, याला तारामासालेच. मी इथं मागच्या व्हिडिओत दिलेला आहे सी स्टार काले म्हणते, तुम्ही इथं लिहून घ्या. तारामासाचं दुसरं नाव सी स्टार, म्हणून हे दोन्ही एका वर्गात येणार का नाही. एक इकाईडोर्माटाचं उदाहरण आहे, बाकी 2 सिलेंटेरेटा. हे एका जागी लिहा, याच्यात कन्फ्युजन नका. जेलीफिश, जेलीफिश काय म्हणतो, ऑरेलिया, आलं काय याच्यात, सिलेंटेरेटा. सिल्वरफिश, सिल्वरफिश काय येते, कीटक वर्गात, बरोबर आहे, ते येते ऑर्थ्रोपोडा. मग कटलं. स्टारफिश यालाच म्हणतो स्टारफिश, सी फिश, हे नाव लक्षात ठेवा, हा कन्फ्युजन नको म्हणून येत नाही. त्यानंतर अर्थवर्म आला, चौथा पर्याय. अर्थवर्म काय म्हणतो, गांडूळ, गांडूळ येते अॅनिलिडा मध्ये, लक्षात ठेवा. आणि ॲकॉर्न वर्म म्हटलं ना पर्यायामध्ये आहे बघा, ॲकॉर्न कृमी. ॲकॉर्न वर्म म्हणजे कृमी असते, हा इंग्लिश मध्ये वर्म म्हणते, याला मराठीत कृमी. ॲकॉर्न कृमी आला, हेमिकॉर्डेटा आहे. आणि अर्थवर्म काय अॅनिलिडाचा आहे, मग ते येणार का नाही. हे कल्याम वर्म होय का काय माहित नाही मला, हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यावर आपलं काय समजते, एका गटात नाही म्हणून याचं उत्तर आहे फोलास, पायला, कटलफिश. कटलफिशलाच काय म्हणतो आपण, सेपिया म्हणतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो म्हणते. हे बघा टेपवर्म, इथं टेपवर्म मध्ये नाही का पचन क्रियेचा, टेपवर्म बघा पचन क्रियेचा अभाव असते, लक्षात ठेव जा टेपवर्म. बाकी पर्याय अर्थवर्म आहे, लिव्हर फ्लूक आहे. बघा लिव्हर फ्लूक बी दिलेला आहे मी, कुठे आहे लिव्हर फ्लूक उदाहरण, हे इथं लिव्हर फ्लूक याचं उदाहरण आहे. अर्थवर्म आलेला आहे पहा चौथा, ते गांडूळ मध्ये येते. ॲस्कॅरिस काय येते, हे ॲस्कॅरिस गट आहे इथं. हे असा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, इतर पर्याय कशाचे आहे त्यावेळेसच करणार ना, तेच पर्याय टाकणार आहे हो. आणि आपण पुन्हा कन्फ्युजन त्याच्यातच होणार आहे, काहून आपण ते डाऊट क्लिअर केलेला नाही आहे म्हणून. त्यानंतर बघा पुन्हा इथंच प्रश्न आहे बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला या प्लॅटिहेल्मिंथच्या प्रकारावर. बघा मी तुम्हाला दाखवतो. पहिला सेंटेन्स बघा, टेनिया सोलियमला हुकजंत असे म्हणतात. इथं बघा हुकजंत कशाला म्हणतो आपण, ऑन्कोस्टोला ड्युडेनला म्हणतो. म्हणजे जे 3 नंबरचा ऑप्शन आहे ना, एन्कालोस्टोमा ड्युडेनला काय म्हणतो आपण, हुकजंत म्हणतो. आणि टेप कोण काय म्हणतो, टेनिया सोलियमला म्हणतो. बघा टेप जंत काय म्हणतो, टेनिया सोलियम. म्हणजे तिने काय केलं, पहिलं सेंटेन्स तिसऱ्या सेंटेन्सला जुळलं आणि तिसरं पहिल्याला जुळवलं. हे तुम्ही करेक्शन करून टाकजा. टेनिया सोलियमला काय म्हणतो आपण, टेप जंत. आणि एन्कोस्टोमा ड्युडेनला म्हणतो आपण हुकजंत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा फॅसिला हेपिटिकला इथं लिहिलेलं आहे आपण लिव्हर यकृत फ्लूक म्हणतो, बरोबर आहे. नेरेस चेलकॅन्स चिंदी जन म्हणतो. हे पाठ करा.
हे काहून म्हणतो, हे बऱ्याच कदा 18चा प्रश्न आहे पण रिपीट झाला ना तर आला पाहिजे. त्याने डायरेक्ट जर विचारलं ना टेप जण कशाला म्हणते, हे 4 ऑप्शन ठेवले तिथं तर आपण कन्फ्युजन होईल ना. म्हणून हे लक्षात ठेवायचं, ट वरून तुमचं टेनीला निघून जाते, हेपेटिकला यकृत संबंधी निघून जाते. नेरे चिलकांशीत जे आहे चिंदीजन मध्ये च आहे, चिलकांशीत मध्ये सुद्धा च आहे, असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला डाऊट राहणार नाही याचा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते. हे बघा, इंद्रिय पातळीचे संघटन कुठे आढळते, प्लॅटी हेल्मिथिस. हे लक्षात ठेवा, इंद्रिय पातळीचे संघटन याच्यातच आढळते. त्यानंतर तुम्हाला सांगतो फरक, पर्यामध्ये पोरीफेरा आहे, याच्यात पेशीस्तरीय असते संघटन, हे लिहून घ्यायचा. पोरीफेरामधून प वरून पेशीस्तरीय संघटन असते. आणि दुसरं कोणतं आहे, सिलेंटेरॅटालिया आहे, याच्यात उतीस्तरीय राहते. कोणतं राहते, उतीस्तरीय. हे 3 लिहून घ्या. पेशीस्तरीय ही इंद्रिय स्तरावरचं एकच आहे, पेशी स्तरावरचं पोरीफेरा, आणि एका सिलेंटेरॅटा आहे उती, बाकी सर्व काय आहे मग अवयव आले आहे, अवयव पातळीचे. लक्षात ठेवा, बाकी साती बीन. म्हणून हे फरक आहे यांचा, म्हणून आयोग प्रश्न विचारला त्यांनी. याचं उत्तर राहील प्लॅटी हेल्मिथिस. त्यानंतर बघा, फ्लॅटवर्मचे अशा प्रकारे सर्वोत्तम वर्णन केले जाते. हे बघा, वर्णन कसं केलं जाते, फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक आणि अस्युमुलेट प्राणी. पाठ करा, याचा ऑप्शन 1 राहील. त्यानंतर पुन्हा इथंच प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतीने शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममिती असते. बघा, हे तर लाईन बिन तशी टाकली मी, तर याचं उत्तर राहील प्लॅटी हेल्मिथिस, ज्याला आपण चपटे कृमी म्हणतो. आणि सिलेंटेरॅटा द्विस्तरीय आहे का, आहे, पण साधी रचना नाही यांची, फरक आहे यांच्यात, लक्षात ठेवा. त्यानंतर विचारला होता आपल्याला, कोणत्या शर्तीचा संच ओबिलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो. बघा, ओबिलिया शब्द याच्यावर प्रश्न आलेला आहे, ते येते सिलेंटेरॅटा. आता लक्षात ठेवायचं, ओबिलिया कशा येते, सिलेंटेरॅटामध्ये येते. परंतु हा क्वेश्चन फार डीप होता, आपण आपल्या अभ्यासाचा भाग नाही, परंतु हे आपल्या लॉजिकनं सुटत होता. कसं माहिती आहे का, पहिल्या सेंटेन्स मध्ये जे तिन्ही नाव आहे ना ते चौथ्या ह्याच्यात बी येते. बघा, मरीन, सिडेंटरी, कोलोनियल आणि आणखी ऍड करून दिलेला आहे, म्हणून आपण तिथे लॉजिक एकच मारत असतो. लॉंग सेंटेन्स किंवा 3 घटक दिलेले आहे, सोबत नेमका 4था 5वा घटक दिला असेल तर आपण ते इन्क्लुझिव्ह आन्सर मारत असतो, म्हणून हे लॉजिकचं आहे. फक्त आता लक्षात ठेवायचं, ओबिलिया जर डायरेक्ट विचारला तुम्हाला कशात येते तर सिलेंटेरॅटा, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ऑरेलियावर तसाच आलता प्रश्न. ऑरेलिया लार्वा स्टेजचा नाही का, खालीलपैकी योग्य क्रम कोणता म्हणे, हे. आणि हे ऑरेलिया बघा, ज्याला आपण जेलीफिश म्हणतो, याच्यावर सुद्धा डिटेल आल. पण आता लक्षात काय ठेवायचं, ऑरेलिया कोणत्या येते ते, आणि हे पाठ करायचा प्रश्न. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, त्याचं उत्तर आहे प्लॅन्युलेला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा असे नाव आहे. याचा क्रम असा आहे. तर तुम्हाला पुन्हा रिपीट आला ना तर लक्षात ठेवायचं, क्रमच आहे त्याचा. पहिले प्लॅन्युला येते, मग हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा असा क्रम राहील. तुम्हाला पुन्हा आला ना पुन्हा चुकतो आपण, कारण की नाव कठीण आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. त्यानंतर हायड्रामध्ये निमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय, तर कोण आहे, हिप्नोटॉक्सिन. लक्षात ठेवा, हिप्नोटॉक्सिन नावाचं विष आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नाही का आपण हा भाग सुद्धा पाहिला. आता आपला फक्त कितवा राहिलेला आहे, 9-10 राहिलेला आहे गट, ते पाहू. आणि काही दुवा असते जोडणारे, जसं की बा ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडणारा कोण आहे ते पाहू आपण. म्हणजे आजचा आपण प्राणी घटक कंप्लीट करू. प्राणी वर्गीकरणाचा लास्ट पॉईंट पाहणार आहोत आणि प्राणी हा घटक इथे संपणार आहे. तर बघा, आता आपण नाही का 9वा घटक पाहू, ॲनिलिडा, जे आहे महत्वाचा आहे, वलयकृत म्हणते. तर लक्षात घ्या, यांचं शरीर जे असते ते लांबट असते आणि दंडाकृती असते, लक्षात ठेवा. यांचं शरीर जे असते ना खंडीभूत असते. याच्यावर प्रश्न आलेला आहे, खंडीभूत का अखंडीभूत, तर खंडीभूत याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सेगमेंटेड, लक्षात ठेवा. त्यानंतर यांचं शरीर असते द्विपार्श्व सममिती. बघितलं असं तुम्ही, द्विपार्श्व समिती बऱ्याच, परंतु असममित, अरीय सममित हे 2-3 याच्यातच आहे, तर ते तुम्ही ते लिहायला पाहिजे. बाकी द्विपार्श्व आहे असं लक्षात ठेवायला पाहिजे. यांचं शरीर त्रिस्तरीय आहे, बऱ्याच जणांचं त्रिस्तरीयच आहे ना, हे लक्षात येते. जे तुम्हाला वेगळं वाटते त्याच्यावर फोकस करायचा. हे कुठं आढळते, समुद्रीय, गोड्या पाण्यात, तसेच जमिनीवर. इथं बघा जमिनीवरचा सुद्धा उल्लेख आहे, लक्षात ठेवा. समुद्र, गोड्या पाण्यात व जमीन, लक्षात ठेवा. त्यानंतर यांचे प्रचलन जे निर्वहन होते ते काय नव्हते बा, कोणते अवयव नव्हते, याच्यावर प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, CTA
सीटे, सीटे याच्यावर प्रश्न आलेला आहे हा, प्रचलनवर निर्वहन सीटे. आणि याचं उत्सर्जन जे होते ना नेफ्रेडिया, ज्याला आपण काय म्हणतो उरुक्क, उरुक्काद्वारे होते किंवा नेफ्रेडिया. आणि झुरळाचं मालपेगियन नलिका. आणि हे लक्षात ठेवा. तर बघा याच्या उदाहरणावर एक्झाम्पलवर प्रश्न आहे. गांडूळ, गांडूळलाच आपण अर्थवॉर्म म्हणतो, पर्यायामध्ये इंग्लिशमध्ये अर्थवॉर्म होता, लक्षात ठेवा. त्यानंतर लीच आणि जळू, लीचलाच आपण जळू म्हणतो, लक्षात ठेवा. त्यानंतर नेरीस, या तिघावरच क्वेश्चन आपले जास्त असते. गांडूळ, लीच, ज्यालाच आपण जळू म्हणतो मराठीत नेरीस, लक्षात ठेवा. आणि ज्या गांडुळाचं रासायनिक वैज्ञानिक नाव काय माहिती का? फिरिटिमा पोस्तुमा, फिरिटिमा पोस्तुमा, लक्षात ठेवा. गांडूळला डोळे नसते, लक्षात ठेवा. गांडूळमध्ये नाही का हिमोसायनिन रक्त असते, लक्षात ठेवा. हिमोसायनिन गांडूळमध्ये, म्हणजे या ॲनिलिडामध्ये म्हटलं तर रक्तद्रव्य जे असते ते हिमोसायनिन असते, हे लक्षात ठेवा. आपण इथे घेतलेल्या रंगद्रव्यावर. त्यानंतर या नेरिसला जे आहे ना क्लॅमवर्म किंवा रॅगवर्म म्हणतात. याचे पर्यायामध्ये होता क्लॅमवर्म, CLAM, क्रॅम आणि रॅगवर्म. हे कायले नाव आहे? नेरिसचे नाव आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकते खालीलपैकी कोणाला नाही का क्लॅमवर्म किंवा रॅगवर्म म्हटलं जाते, तर मग आपल्याला कन्फ्युजन होईल. नेरिसला म्हटलं जाते, लक्षात ठेवा. त्यानंतर ह्याचे 3 गट पडतात, पॉलिगोकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरोडोनिया. काय आहे? पॉलिगोकायटा, ऑलिगोकायटा, हिरोडोनिया. पॉलिगोकायटा जे गट येते त्याच्यामध्ये एकलिंगी असते, लक्षात ठेवा. हे महत्वाचं हा, एकलिंगी. आणि त्याच्यामध्ये येते नेरिस. नेरिस काय? एकलिंगी पॉलिगोकायटा. ऑलिगोकायटा जे आहे, ऑलिगोकायटा हे उभयलिंगी आहे दोघी. आपल्याला विचारलं होतं खालीलपैकी कोण बा उभयलिंगी आहे, तर लक्षात ठेवा. ऑलिगोकायटा आणि हिरोडोनिया हे उभयलिंगी आहे, पॉलिगोकायटा एकलिंगी आहे. ऑलिगोकायटाचं उदाहरण जर म्हटलं तर गांडूळ आहे, तर लक्षात ठेवा. आणि हिरोडोनियाचं उदाहरण आहे लीच. हिरोडोनियाचाच अर्थ होते रक्त, लीच, जळू, तर लक्षात ठेवा. हे उदाहरण विचारू शकते की रिकामी जागा गांडूळ काय आहे, तर लक्षात ठेवा. गांडूळ ऑलिगोकायटामध्ये येते, लीच, हिरोडोनिया आणि पॉलिगोकायटा नेरिस. हे तुम्ही फरक लक्षात ठेवा. यांनी लैंगिक प्रजनन करत असते, लक्षात ठेवा. यामध्ये नाही का जसं की इथं आपण पाहिलं ना, याचं प्रचलन निर्वहन सीटेमुळे होते. यामध्ये नाही का अवयव असते परपुड्या नावाचा, पायासारखा अवयव, त्याला परपुड्या म्हणतो. चुचक असते, यामध्ये सकर्स म्हणतो इंग्लिशमध्ये. हे यांचे अवयव आहे. परंतु प्रश्न काय विचारला होता? आयोगाने पर्यायामध्ये ठेवले होते, परंतु आयोगाने प्रश्न विचारला होता प्रचलन निर्वहन कोण करते, ते सिटी आहे. स्टेट बोर्डच्या मध्ये प्रश्न आहे, तुम्हाला ते स्टेट बोर्ड पाहिले की समजून जाते, हे लक्षात ठेवा. इतका जरी माहिती केली आपण तर सफिशियंट आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न विचारला एकदाच आलेला आहे की बा काही प्राणी वर्ग दिले जाईल आणि त्याची कोणाला जोडण्या, लिंकेज म्हणतो ना आपण, जोडणारे दुवे कोण आहे, ते आपल्याला प्रश्न विचारते. तर आपल्याला विचारला होता मागं प्रश्न, सरीसृप आणि पक्षी यांना जोडणारा प्राणीगट कोणता, तर ते आहे आर्किओप्टेरिक्स. लक्षात ठेवा. पक्षी आणि सरीसृप हे आर्किओप्टेरिक्स आहे. म्हणून आपण हे प्रश्न बनवलेला आहे बा इतके की बा हे तुम्हाला प्रिडिक्शन असू शकते, लक्षात घ्या. ॲनिलिडा दोनदा आहे, हा ॲनिलिडा इथं. आणि चेंज काय झालं? ऑर्थ्रोपोडा आणि मोलुस्का. तर लक्षात ठेवायचं, ॲनिलिडाला कॉमन ठेवायचं. ऑर्थ्रोपोडा सर्वात मोठा आहे ना पहिला गट, तर पहिल्या नंबरला लिहायचा. मोलुस्का 2 नंबरला, मोलुस्काला ठेवायचं. मग हे लक्षात ठेवायचं, पॅरिपॅटस आणि निओप्लिना. ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडाला जोडणारा कोण आहे, तर पॅरिपॅटस. आणि ॲनिलिडा आणि मोलुस्काला जोडणारा कोण आहे, निओप्लिना. तर निओप्लिना म्हणजे नंतर येते असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. या दोघांमध्ये हे दोघं कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, ज्याला आपण नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा म्हणतो, याला जोडणारा दुवा कोण आहे, बॅलेनोग्लॉसस. हे आपण मागं पाहिलेलं आहे कायच्यात येते. तर हे प्रिडिक्शन आहे, हे IMP आहे, येऊ शकते. स्टेट बोर्ड मधली लाईन आहे आणि हायलाइट करून दिलेली आहे. त्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा कोण आहे, युग्लिना. त्यानंतर सजीव निर्जीव यांना जोडणारा दुवा कोण आहे, विषाणू. त्यानंतर सरीसृप पक्षी, हे जे आला MPCचा प्रश्न आहे, तर कोण आहे, आर्किओप्टेरिक्स. सरीसृप आणि पक्षी हे 2 लक्षात ठेवायचे तुम्ही असे ग्रुप करून. सरीसृप कॉमन आहे ना, पक्षी जर आलं तर आर्किओप्टेरिक्स, सस्तन आलं तर प्लॅटिपस. प्लॅटिपस आपण वाचतो, डगलस प्लॅटिपस वाचत नाही आपण. हे किडना, हे अंडी देणारे सस्त प्राणी असं लक्षात ठेवावे. त्यानंतर आर्किओप्टेरिक्स लक्षात ठेवा. हे SCC प्रश्न आलेला आहे की बा ज्युरासिक युगातील सर्वात प्राचीन प्राणी कोणता, तर हे आहे आर्किओप्टेरिक्स. त्यानंतर म्हटलेलं आहे असा कोणता प्राणी आहे ज्याच्यात चोचित दात होतं बा, म्हणजे त्या प्राचीन काळात, तर लक्षात ठेवा आर्किओप्टेरिक्स मध्ये नाही का चोचित दात होते. हे एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. हे आपल्या पुस्तकात भेटत नाही हा. हे त्यानंतर लक्षात ठेवा मत्स्य आणि उभयचरला जोडणारा कोण आहे, तर लंगफिश. लंगफिश माझा मत्स्यच आहे ना, तर लक्षात ठेवावं लागते.
आणि त्यानंतर लंग फिश मध्ये काय याचा फरक काय माहिती आहे का, ते फुफ्फुसाद्वारे श्वसन करते, बाकी मासे कल्ल्याद्वारे करत असते, हे लक्षात ठेवा. लंग वरूनच समजते आपल्याला, लंग म्हणजे फुफ्फुस. त्यानंतर जीवाणू आणि कवक, बॅक्टेरिया आणि फंगी याला जोडणारा दुवा कोण आहे, ऍक्टिनोमायनेट. ऍक्टिनोमायनेट लक्षात ठेवा, हे जास्तीची माहिती हा. आणि हे IMP कर्जा. सायक्लोस्टोमेटा आणि पायसेस म्हणजे मत्स्य, सायक्लोस्टोमेटा म्हणजे चक्रमुखी. याचं उदाहरण आहे पेट्रोमायझिन. माहिती आहे पेट्रोमायझिन आणि मिक्झिन कशाचं उदाहरण आहे, सायक्लोस्टोमेटाचं. मग हेच लक्षात ठेवायचं, सायक्लोस्टोमेटा आणि पायसेटला जोडणारा दुवा कोण आहे, पेट्रोमायझिन. इतकं लक्षात ठेवा. पेट्रोमायझिन मध्ये नाही का लाड ग्रंथी ते स्रावलं जाते, आपण पाहिला प्रश्न PIQ आहे, हे प्रश्न येऊ शकते. तुम्हाला असं विचारू शकते पेट्रोमायझिन आणि मिक्झिन कोणत्या गटात येते, तर सायक्लोस्टोमेटा, हे लक्षात ठेवा. इथून हे प्रश्न विचारलेला आणखी की बा रंगद्रव्य कोणात काय असते, तर पृष्ठवंशी म्हणजे आपण आहो ना, आपल्या याच्यात हिमोग्लोबिन असते, म्हणतो ना आपण तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, रक्त किती आहे तुमच्या अंगामध्ये, तर आपण म्हणतो असतो 12 pH आहे, हे ते आहे, ते लक्षात ठेवा. हे हिमोग्लोबिन पृष्ठवंशी म्हणजे आपण जमिनीवर राहणार लोक. त्यानंतर लिंबूला पाठ करायचं, यामध्ये कोणतं रंगद्रव्य असते, हिमरीथ्रिन. त्यानंतर मोलुस्का, मागं मी घेतलं होतं परंतु सांगण्यात नाही आलं, हिमोसायनिन रंग असते, त्यामुळे त्यांचा रंग कसा असते, निळा असते, हिमोसायनिन. त्यानंतर ॲनिलिडामध्ये कोणतं असते बघा, क्लोरोक्रुअरिन. हे लक्षात ठेवा, PIQच आहे, हे आपण घेऊ नंतर प्रश्न पाहिला. त्यानंतर बघा जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी विचारला. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी कोण आहे, कोलोजल स्क्विड. कोण आहे, कोलोजोल स्क्विड, लक्षात ठेवा. हे राज्यसेवाचा प्रश्न आहे, प्रीचा, हे पाठ करायचा, याच्यावरती डाटा वाढवायचा नाही. त्यानंतर बघा हे सुद्धा राज्यसेवेचाच आहे, समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये आयनांची सहती कशी असते म्हणते. इथं कसं असते माहित आहे का, पोटॅशियमची सहती अधिक असते आणि सोडियमची सहती कमी असते. K म्हणजे पोटॅशियम, Na म्हणजे सोडियम, हे पाठ करा. आणि हे ग्रुप C मेनचा प्रश्न आहे, मी घेतला नाही परंतु मी इथं लिहिलेला आहे. क्वाड्रेट गटातील प्राण्यांची वैशिष्ट्य काय असते, यांच्या गुदद्वारावर शेपटी असते. इतकं पाठ करा, रिपीट झाला तर आला पाहिजे बस. चला तर प्रश्न पाहू. असिस्टंट प्री 2013 लिहिलेला आहे. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो, तर पाहायला आपण ॲनिलिडा मध्ये, लक्षात ठेवजा. सोपे होते पहिले, सोपे आले पाहिजे आपल्याला. त्यानंतर लीचवर आहे बघा, STI प्री 2016. लीच हा कशात येते, त्या ॲनिलिडा मध्ये येते. आपल्याला हे माहित पाहिजे ना, हे उभयलिंगीचे उदाहरण, याचे नेरिसला काय म्हणते हे माहित पाहिजे आपल्याला खास करून. याचं उत्तर आहे, बाकीचं आपण पाहिलेले आहे. त्यानंतर बघा ऑर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी आहे. बघा हे ऑर्किओप्टेरिक्स चालता ना, सरीसृप आणि पक्षी, तर लक्षात ठेवायचं ऑर्किओप्टेरिक्स. आता आपल्याला हे विचारू शकते ना, हे आहे ना माहिती, बरं 2016 पासून प्रश्न नाही आला याच्यावर, म्हणजे येऊ शकते. उभयचर सरीसृप असं काही नाही, पण मत्स्य सरीसृप मध्ये दिले, मत्स्य पहिलं बघा, उभयचर सरीसृप असं काही दिलेलं नाही, पण सरीसृप सस्तन दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा. पक्षी आणि सस्तन पाहून घ्या, आहे का नाही आहे, पक्षी सस्तन असं काही वर्गीकरण नाही. मत्स्य आणि उभयचर आहे, लंग फिश मासा, हे मासाहून लक्षात राहते. हे बाकीच्या गोष्टी तुम्ही कंपॅरिझन करून पाहून घ्या. पुन्हा आला पाहिजे ना आपल्याला. रिकामी जागा या प्राणी वर्गातील सदस्य ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी आहे. बघा ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी कोण आहे, द्विलिंगी म्हणजे काय, उभयलिंगी म्हणतो. इथं लिहून घेतो अब्लिक मध्ये, ज्याचे 2 लिंग असते. एक लिंगी तर माहित आहे आपल्याला, पॉलिगोकायटा आहे, तर पॉलिगोकायटा येणार नाही, तर मग काही 2 नंबरचं ऑलिगोकायटा आणि हिरोडोनिया, हे उदाहरण लक्षात ठेवायचे. पॉलिगोकायटाचं उदाहरण आहे नेरिस, जे एकलिंगी आहे. ऑलिगोकायटाचं गांडूळ आणि हिरोडोनिया लीज जळू, हेच नाव आहे, हेच येणार पर्यायामध्ये, आणि आपण कन्फ्युजन होऊ शकतो यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला काय विचारलं, उत्सर्जन अवस्था विचारली होती. झुरळ जे आहे हे कशाद्वारे करते, तर माल्पिगियन नलिका, लक्षात ठेवा. आणि गांडूळ जे आहे ते आपण पाहिलं होतं वृक्कक, ज्याला काय म्हणतो नेफ्रिडिया. इथं वृक्कक आहे, नेफ्रिडिया उत्सर्जन. आणि प्रचलनवर सुद्धा प्रश्न आहे, सीटे, हे पाहू आपण आल्यावर. म्हणजे आपण इथं काय करू शकतो, उत्सर्जन अवस्था जर आली, मी सांगितलं मागच्या याच्यात तुम्हाला, प्रचलन कोणात आहे, निर्वहन कोणात आहे, उत्सर्जन अवस्था कोणात आहे. हे तुम्ही नाही का एका जागी लिहायचं ब्रॅकेटमध्ये, की जेणेकरून बा उत्सर्जन जर पुन्हा रिपीट झाला किंवा वेगळा आला तरी सुद्धा सॉल्व्ह होईल तुम्हाला त्याच्यावरून.
आणि आपल्या इथं कोणतं आहे उत्सर्जन, आपल्या इथं आपल्यासाठी किडनी असतो ना, आपण किडनीद्वारे बाहेर फेकत असतो, किडनी, त्वचा, हे लक्षात ठेवायचं. घाम येते ना आपल्याला, ते आपल्यासाठी असते उत्सर्जन अवस्था. शरीरातील टाकाऊ पदार्थ म्हणतो आपण त्याला. कोणती आहे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतो पण? युरिक ऍसिड आहे, अमोनिया आहे, क्रिएटिनिन आहे. लक्षात ठेवा 3 आहे. क्रिएटिनिन आहे, क्रिएटिन नाही आहे, क्रिएटिनिन आहे. हे प्रश्न पाहिल्यावर आपण घेऊ नंतर डिटेलमध्ये, तुम्हाला कळणार ते. मग इथं पॅरिपॅटस मध्ये किती पायांच्या जोड्या असतात ते बघा. पॅरिपॅटस आहे इथं लिहून घ्यायचा, 14 ते 43 जोड्या असतात. हे पाठ करायचं. याच्यासाठी आपण काय सोर्स वाढवणार नाही. पॅरिपॅटस मध्ये 14 ते 43 जोड्या असतात. कंबाईन लिहालता, अभ्यासाचा भाग नाही आहे ते. त्यानंतर बघा, समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पेशीत आणि उतीत के आयनांची सहती कशी असते? अधिक, आणि Na ची म्हणजे ज्याला आपण पोटॅशियम म्हणतोय केला, आणि Na ला सोडियम म्हणतो, याची कमी असते. लक्षात ठेवा. राज्यशिवाय पूर्वी पाठ करायचे, याच्यासाठी डाटा वाढवायचा नाही. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे, गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव कोणते? स्टेट बोर्डचा आहे. हे कुठे विचारला होता? ग्रुप सी मेन्सला विचारला होता. लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे CTA. लक्षात ठेवायचं. गांडुळाचे निर्वहन कायच्यात करते? CTA. पॅरापोडियम सुद्धा होतं पर्यायामध्ये, परंतु ते अवयव आहे त्यांचा. पॅरापोडियम, सकर्स हे त्यांचे अवयव आहे, परंतु प्रचलन निर्वहन कायच्यात करते? तर CTA. तर लक्षात ठेवा. आणि एकमेव असणार आहे, तर एकमेव ऑप्शन एकच होता, क. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने आपण नाही का प्राणी वर्गीकरणातील महत्वाच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी म्हणून जे काही लक्षात राहू शकते आपल्या, तेच घेण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा मला वाटत नाही बाहेर गेलं तर आपण आपले जाणार, परंतु जर यापेक्षाही बाहेरचा प्रश्न आला तर आपण हे लॉजिक सुद्धा मारू शकतो. कारण की हे गट आपण जेवढे डिटेल घेतलेले आहे ते कंपॅरिझन करून घेतलेले आहे, आणि कोणत्या फरकावरून आपल्याला ते लक्षात राहते ते तुम्ही कंपॅरिझन करा, की बा यावरून हा प्राणी गट ओळखला जातो, ते त्यावर जास्त फोकस करायचा. द्विपार्श्व, अरिय समिमिती आहे ना, खंडित, अखंडित, देहगु असणारे, पोकळी असणारे, रक्ताभिसरण संस्था असणारे, हे त्यांचे काय आहे? हे अपवाद आहे. तर हे आपल्याला याच्यावरून काय करता येते? पर्याय एलिमिनेट करता येते. हे लक्षात ठेवा. म्हणजे खूप माहिती आहे बा आपल्याला संदर्भ ग्रंथातली, तर ते काय लक्षात राहणार नाही. आणि याच्या बाहेर आला तर आपलं लॉजिक मारायचं. लॉजिकच्या बाहेर जाऊन जरी चुकत असं तर सर्वातच चुकणार आहे. परंतु आपल्याला जे बरोबर आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. प्राणी या गट संपला आपला, वनस्पती संपलेला आहे. आता जे छोटे छोटे टॉपिक राहिलेले आहे विज्ञानाचे, ते आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करू. कारण की आता हे कसे होते टॉपिक, हे सर्वात महत्वाचे होते. कारण की याच्यावरच नाही का 6 प्रश्न राहते. वनस्पती, प्राणी व पालन, तुम्ही 6 ते 7 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होते. म्हणून आपण आता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही फक्त 21,000ची लिंक करायचं, आणि तुम्हाला जो वाटत असेल आणखी काही माहिती काढायची असेल तर तुम्ही ती वैयक्तिक काढू शकता. आणि नक्कीच जर तुम्हाला नाही का हे सायन्सची सिरीज जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.